कुंडली सद्गुरुनाथ महाराज की जय। येतील गुरुराजे पहायासी निर्मल मंदिर माझे, येतील गुरुराजे पुष्पे वाहिन मी भावाची, घालीन माळ जीवाची गुरुच्या हृदयासी, प्रेमाची उटीला विन गंधाची, येतील गुरुराजे नंदादीप जळे भक्तीचा तारण तुटतो त्याचा लागे ओलावा, ज्ञानाचा पाझर वैराग्याचा, येतील गुरुराजे मानस मंदिर हे सुंदर से द्वारी गोधन सरसे, शांती क्षमा दया अति सुरसे, मोहित होतील सुरसे, येतील गुरुराजे सिंहासनी रमती हृदयाच्या, द्वादश कमल दलांच्या वाजती चौघडिया, श्रद्धेच्या सोहम ध्वनी नादाच्या, येतील गुरुराजे तुकड्या दास म्हणे निसंगी, मन हे निर्भय रंगी गुरुच्या दरबारी, सतसंगी ब्रह्मानंद भंगी, येतील गुरुराजे पहायासी निर्मल मंदिर माझे, येतील गुरुराजे सद्गुरुनाथ महाराज की जय। संतोषं च गुरुं वन्दे परं संवित्तदायकं, शान्तं सिंहासनारूढ आनन्दामृतभोगदं, भक्त्या भागवतं भावम् अभावं काव्यपाठतः, पठनात् पदव्युत्पत्ति ज्ञानं प्राप्तिस्तु भक्तितः, गुरु की निगाह ही मोक्ष है, गुरुवाक्य ही है संपदा, सेवा गुरु की जो करे पाता नहीं वह आपदा, सब संकटों पर मात करने की उसे शक्ति मिले, गर मौत भी हो आ गई आनंद ही फूले फले, ओम नमो विश्ववन्द्याय विश्वात्मानं नमो नमः, संस्थितं सर्वधर्मेषु विश्वसन्तनमाम्यहम्, मानवधर्ममार्तण्डं राष्ट्रीयधर्मभास्करं, तुकडोजिसता श्रेष्ठं राष्ट्रसन्तनमाम्यहं, पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई की जय। समर्थ सद्गुरु आडकोजी महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। श्री संत मोझरकर महाराज की जय। गुरुवर्य ऋषि संत घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय।
परम पूजनीय श्री गुरुदेव आणि श्री संत मोझरकर महाराज फेसबुक पेजवर उपस्थित सर्व सद्भाविक सज्जन हो. प्रभू, तुम्ही श्रोते महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्च्युतसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगाळती तरी स्वीकाराल की, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपण सर्व या ठिकाणी अदृश्य रूपाने श्रवण करणारी सर्व भगवत रूप श्रोतृगण आपणा सर्वांच्या पायाशी नतमस्तक होतो. आणि या संत मोझरकर महाराज फेसबुक पेजवरती आज माझ्याकडे जो काही विषय आलेला आहे, आमचे परमार्थ स्नेही परमादरणीय श्री पुरुषोत्तमजी दादा बैसकर यांच्या माध्यमातून माझ्याकडे हा 10वा ग्रह आलेला, 10व्या ग्रहाच्या माझ्या राशीमध्ये 10वा ग्रह आला आहे आणि त्या 10व्या ग्रहातून हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. तर तुम्ही 10वा ग्रह म्हणजे काय म्हणून तुम्ही जरा संशयात पडले असाल, एक शंका उत्पन्न झाली असेल. नवग्रह आपण ऐकत असतो. 10वा ग्रह आहे आग्रह आणि 11वा ग्रह असतो दुराग्रह. आणि तो 11वा ग्रह दुराग्रह होऊ नये म्हणून कधी कधी आग्रह जर झाला तर तो आग्रह पूर्ण करावा लागत असतो. आणि म्हणून आमचे परमार्थ श्री हरिभक्तीपरायण पुरुषोत्तमजी दादा बैसकर यांनी माझ्याकडे आग्रह केला की तुम्ही आमच्या पेजवर पुन्हा एक प्रवचन दिलं पाहिजेत. आणि म्हणून त्यांच्या आग्रहास मी बळी पडलो आणि माझ्यावरती ही इष्टापत्ती अशा पद्धतीची आलेली आहे. असं या भारतीय संस्कृतीमध्ये काही ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांचं कुठंतरी विशेष महत्त्व आमच्या भारतीय संस्कृतीने वर्णन केले. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये वेदांत शास्त्राचा अभ्यास करत असताना काही प्रस्थानत्रयी म्हणून मान्यता दिलेली काही ग्रंथ आहेत. त्या प्रस्थानत्रयीमध्ये जी संस्कृताची प्रस्थानत्रयी आहे त्याच्यामध्ये 2 भाग पडतात. एक लघु प्रस्थानत्रयी आणि एक बृहद प्रस्थानत्रयी. त्या प्रस्थानत्रयाचे 3 भाग. प्रस्थान म्हणजे काय? मोक्ष मार्गाची वाटचाल करून देणारे जे ग्रंथ असतात त्या ग्रंथांना प्रस्थान ग्रंथ म्हणतात, नाही काय? अधिष्ठ वस्तू चलनम प्रस्थानम, अर्थात इष्ट वस्तू जी आहे, मोक्ष आहे किंवा परमात्मा आहे, ब्रह्म आहे, त्याच्याकडे वाटचाल करण्याची दिशा जी आहे त्याचं दिग्दर्शन करणारे जे ग्रंथ असतात त्याला प्रस्थान असं म्हणतात. किंवा प्रस्थान शब्दाची व्युत्पत्ती जर पाहिली तर ब्रह्मात्मैक्यम प्रस्थीयते ज्ञायते अनेन इति प्रस्थानम. कशाला प्रस्थान म्हणतात? प्रस्थान त्याला म्हणतात की ज्यामुळे जीव ब्रह्मैक्य ज्ञान होतं. जीव ब्रह्मैक्य ज्ञानाकडे वाटचाल ज्याच्या माध्यमातून होत असते, ज्याच्यातून ज्ञान होत असते, त्याला प्रस्थान म्हणतात. आणि त्या प्रस्थानाकडे नेणारे जे ग्रंथ आहेत ते प्रमुख 3 मानलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रस्थानत्रयीमध्ये जी एक बृहद प्रस्थानत्रयी आहे, म्हणजे मोठे ग्रंथ आहेत. कोणते आहेत? ते 3 ग्रंथ आहेत. पहिला आहे अद्वय सिद्धी, दुसरा ग्रंथ आहे चित्सुखी आणि तिसरा जो ग्रंथ आहे तो आहे खंड खाद्य. ही बृहद प्रस्थानत्रयी. आणि लघु प्रस्थानत्रयी जी आहे ती प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये 10 उपनिषद आहेत. ईशावास्य उपनिषद आहे, कठोपनिषद आहे, नाही का, केनोपनिषद आहे, तैतरीय, ऐतरेय, बृहदारण्य, अशा पद्धतीचे 10 उपनिषद आहेत. आणि हे पहिलं. आणि दुसरं श्रीमद भगवद्गीता, तिसरं ब्रह्मसूत्र, त्यालाच उत्तर मीमांसा शास्त्र असं म्हणतात. असे जे 3 ग्रंथ आहेत, या 3 ग्रंथांना प्रस्थानत्रयी म्हणतात. हे झाले संस्कृतातले. तशीच मराठी प्रस्थानत्रयी आहेत. 3 ग्रंथ आहेत मराठीचे, त्यांना प्रस्थानत्रयी म्हणतात. त्याच्यामध्ये पहिला ग्रंथ आहे, जसं संस्कृताची प्रस्थानत्रयी आहे, त्या संस्कृताच्या प्रस्थानत्रयीमध्ये
पहिला प्रस्थान ग्रंथ आहे आपण विचार जर केला तर श्रीमद भगवद्गीता. मग त्या श्रीमद भगवद्गीतेवरची जी टीका आहे, जे भाष्य आहे, जे जगत सुवास माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं, त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या जी ज्ञानेश्वरी आहे तिला भावार्थ दीपिका असं म्हणतात. मात्र ती ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली म्हणून आपण तिला ज्ञानेश्वरी म्हणतो. वास्तविक तिचं मूळ नाव जे आहे ते भावार्थ दीपिका असं आहे. ती गीतेचं भाष्य असल्यामुळे मराठी प्रस्थानत्रयीमध्ये श्री ज्ञानेश्वरीचा समावेश केला गेलेला आहे. अर्थात मराठी प्रस्थानत्रयीमधला पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी. त्यानंतर संस्कृत प्रस्थानत्रयीमध्ये दुसरा जो ग्रंथ आहे तो आहे ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्र जे व्यासांनी लिहिलेलं आहे, अर्थातच त्याला उत्तर मीमांसा शास्त्र म्हणतात. त्या ब्रह्मसूत्राचं भाष्य जर काही असेल तर मराठी प्रस्थानत्रयीमधला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचा गाथा हा ब्रह्मसूत्राचं भाष्य असल्यामुळे मराठी प्रस्थानत्रयीतला हा दुसरा ग्रंथ आहे. आणि तिसरा जो ग्रंथ आहे मराठी संस्कृत प्रस्थानत्रयीमधला, तो संस्कृत प्रस्थानत्रयीमधला तिसरा ग्रंथ म्हणजे दश उपनिषद. 10 उपनिषद जे आहेत ते 10 उपनिषद म्हणजे संस्कृत प्रस्थानत्रयीतला तिसरा ग्रंथ. आणि त्याचंच मराठी भाषांतर जणू काही असलेलं तो म्हणजे श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा एकनाथी भागवत नामक जो काही ग्रंथ आहे तो मराठीमध्ये आहे. कारण नाथबाबांनी चॅलेंज केलं होतं, संस्कृत भाषा देवापासून झाली आणि मराठी काय भूतापासून झाली असा प्रश्न नाथ महाराजांनी विचारला होता. आणि त्यांनी मराठीमध्ये ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी या न्यायानं त्यांनी एकनाथी भागवताच्या माध्यमातून ब्रह्मविद्येचा सुकाळ तुमच्या आमच्यासाठी करून दिलेला आहे. अर्थात संस्कृत प्रस्थानत्रयी ज्या पद्धतीने त्या पद्धतीनं आमच्या महाराष्ट्रीय संतांच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीनं जी मराठी प्रस्थानत्रयी आमच्या वारकरी संप्रदायाने जिला मान्यता दिलेली आहे ती मराठी प्रस्थानत्रयी म्हणजे श्री ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आणि श्री संत एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत, असे 3 ग्रंथ प्रस्थानत्रयी आहे. आणि त्या प्रस्थानत्रयीमध्येच ज्या नाथ महाराजांच्या एकनाथी भागवताचा समावेश आहे त्या एकनाथी भागवतामध्ये आपण 10व्या अध्यायाचं चिंतन या ठिकाणी थोडक्यात करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, या एकनाथी भागवताला पंचाध्यायी असं म्हटलं आहे. जे एकनाथी भागवताचे अध्याय क्रमांक 1 पासून ते 5 पर्यंत अध्याय आहेत त्याला नाथ पंचाध्यायी म्हणतात, भागवत पंचाध्यायी म्हणतात. आणि अध्याय क्रमांक 6 पासून 29 पर्यंत जे काही अध्याय आहेत त्या अध्यायांना उद्धव गीत असं म्हणतात. त्यालाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आनंदामृताच्या शेवटी उद्धव बोध असं म्हटलेलं आहे. आणि त्यालाच उद्धव गीत असं म्हणतात. आणि शेवटीचे जे 2 अध्याय आहेत त्याच्यामध्ये मग बाकी विचार आलेला आहे. त्या उद्धव गीतामध्ये अध्याय क्रमांक 7, 8 आणि 9 या 3 अध्यायामध्ये भगवान दत्तात्रयाच्या गुरूंच्या 24 गुरूंचं वर्णन आलेलं आहे. आणि ते 24 गुरूंचं वर्णन ऐकल्याच्या नंतर उद्धवाच्या मनामध्ये गुरुच्या विषयी श्रद्धा निर्माण झाली, एक निष्ठा निर्माण झाली, एक श्रद्धा निर्माण झाली. आणि त्याला कुठेतरी असं वाटायला लागलं की मला जर कदाचित मोक्ष पाहिजे असेल तर मोक्षाकरिता ज्ञानाची आवश्यकता आहे. नक्की कर्मकांडाच्या माध्यमातून मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही. कर्मकांड हे भावना तृप्तीचं साधन आहे. महाराजांनी कर्मकांडाच्या प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथांचा निषेध केलेला नाही, परंतु महाराज म्हणतात की टीका न करणे मृत्यू ग्रंथाची तीही आहे साधना भावना तृप्तीची. कर्मकांड म्हणजे काय? कर्मकांड कशाला म्हणतात? कर्मकांड त्याला म्हणतात जे केलं असता कुठल्याही प्रकारचं पुण्य मिळत नाही, पण न केलं तर मात्र मनामध्ये हुरहुर शिल्लक राहते की मी हे केलं नाही, त्याला म्हणतात कर्मकांड.
आणि ते जे कर्मकांड आहे त्या कर्मकांडानं मोक्ष मिळत नाही, मोक्ष हा ज्ञानाने मिळतो. कारण आचार्यांचं मत आहे की ज्ञानान्मुक्ती ही मुक्ती कशाच्या माध्यमातून मिळते? ज्ञानाच्या माध्यमातून. ग्रामगीता काय बोलते? ज्ञाने त्यांचा पावने पार हाची मोक्ष. ज्ञानाच्या माध्यमातून वासनेचा, आसक्तीचा पार जाणे त्यालाच म्हणतात मोक्ष. अर्थात त्याच्याकरता ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि ते ज्ञान जर पाहिजे असेल तर त्या ज्ञानाकरिता गुरुची आवश्यकता आहे. गुरुची आवश्यकता आहे. गुरु जर नसेल तर मग मात्र ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. हा उद्धवाच्या मनात प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून या एकनाथी भागवताच्या 10व्या अध्यायाच्या 40व्या ओळीमध्ये संत श्रेष्ठनाथ बाबा सांगतात की पावलो शास्त्र भागवत अवधारा येथीचा मतितार्थ उद्धवासी श्रीकृष्णनाथ परत गुह्यार्थ सांगेल. आता इथपर्यंत 9व्या अध्यायापर्यंत नाथ महाराज म्हणतात की 9व्या अध्यायापर्यंत भगवान गोपाल श्रीकृष्णांनी त्याचा जो काही भक्त आहे, जो त्याचा सख्खा चुलत भाऊ आहे, जो त्याचा सखा आहे आणि भक्तोत्तम आहे, भागवतोत्तम अशा पद्धतीचा अशा जो उद्धव आहे ना, त्या उद्धवाला काही गुह्यतम गुह्य आपल्या अंतःकरणातल्या गुह्य गोष्टी, गुह्य ज्ञान त्याच्या समोर प्रतिपादित केलं. आता पुन्हा परत गुह्यार्थ सांगेल. आता पुन्हा तो गुह्यार्थ सांगणार आहे. तो आता ऐका अशी विनंती आपल्यासमोर नाथ महाराज करत आहे. आणि मग पुढे नाथ महाराज 42व्या ओवीमध्ये सांगतात 10व्या अध्यायाच्या की ब्रह्म सर्वगत सत्य होय, मजही सबाह्य कोंधले आहे, परी माझे मज ठाऊक नव्हे, कवण उपाय करावा. अर्थात अध्याय क्रमांक 9 पर्यंत भागवत ऐकून उद्धवाच्या पूर्ण लक्षात आलं. काय लक्षात आलं? उद्धवाच्या हे लक्षात आलं की ब्रह्म सर्वगत सत्य होय. ब्रह्म हे सर्वत्र व्याप्त आहे. हर जगह की रोशनी में भुलभुलैया तू ही तू है. नाही, हे ज्या वेळेस त्याला कळलं, परंतु हे माझ्यातही आहे, हे जगातही व्याप्त आहे, माझ्यात आहे, हे जेव्हा कळलं त्यावेळेस त्याला जीव चैतन्याचा अभ्यास आणि ब्रह्मचैतन्य जे आहे हे जगतामध्ये व्याप्त कसं आहे याचा सुद्धा मला अनुभव घ्यायचा आहे. परंतु ब्रह्म सर्वात भरले असून उद्धव म्हणतात की मला 9व्या अध्यायापर्यंत सगळं समजलं हो, पण हे जे तुम्ही म्हणता हे ब्रह्म सगळीकडे व्याप्त आहे, सगळे चराचरात व्याप्त आहे, हे जे तुम्ही म्हणता जे माझ्यात आहे ते सगळीकडे व्याप्त आहे, भगवंता भगवान कृष्णा, हे मला समजलं नाही. सगळीकडे व्याप्त कसं आहे हे मला अनुभव आलेला नाही. आणि हे अनुभव जर मला घ्यायचा असेल तर गुरुशिवाय हा अनुभव प्राप्त होऊ शकत नाही. कारण सद्गुरु वाचुनी सोय मिळेना, चुकेल अंदाजा, प्रभू रे जीव झुरे माझा. महाराजांनी म्हटलंय त्यांच्या भजनामध्ये. म्हणून सद्गुरु शिवाय किंवा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, त्याच्याशिवाय सोय सापडू शकत नाही. आणि आनंदामृत नावाचा जो काही राष्ट्रसंतांचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तेच सांगतात, एकदा अवश्य आनंदामृत वाचून पहा. आणि म्हणून तोच भाव अर्जुनाच्या त्या उद्धवाच्या मनात निर्माण झाला की सद्गुरूच्या शिवाय हे ज्ञान मला प्राप्त होऊ शकत नाही आणि या ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आणि हे ज्ञान जर पाहिजे असेल तर मग मला गुरुची आवश्यकता आहे. मग आता गुरुची आवश्यकता आहे म्हटल्यानंतर ज्यावेळेस त्या उद्धवानं भगवंताकडे सांगितलं की गुरुदेव, भगवंता मला असं वाटते की गुरु असला पाहिजे माझ्या जीवनामध्ये. परंतु भगवान त्या ठिकाणी म्हणायला लागले, अरे उद्धवा, तू म्हणतोस ते ठीक आहे, गुरु असलाच पाहिजे, गुरुविन शांती ना मना, सांगती हे सज्जन जन, शांती ना मना. नाही काय, हा महाराजांचं भजन आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुशिवाय शांती नाही, नाही का. कारण गुरु अधिकार शांतीचा, मनाला स्थिर करवाया या भजनामध्ये म्हणा. गुरु अधिकार शांतीचा, शांती प्राप्त करून देण्याचा अधिकार हा फक्त गुरुमध्ये, गुरुकडे असल्यामुळे गुरुची आवश्यकता आहे, त्याच्याशिवाय शांती प्राप्त होऊ शकत नाही. परंतु त्या ठिकाणी भगवान गोपाल श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, अरे उद्धवा,
तुला असं वाटते की गुरु असावा, परंतु तुला एक गोष्ट सांगू का गळ्या अर्जुना, अरे उद्धवा, अरे गुरु असलाच पाहिजे यात शंका नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, गुरु असण्याकरता आधी शिष्य व्हावं लागतं, आणि ज्यावेळेस तो शिष्य होत असतात ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्याला गुरु मिळत असतो. गुरु हा आपण शिष्य झाल्याशिवाय होऊ शकत नाही, हे आमच्या संतांनी प्रामुख्याने सांगितलेलं आहे. आणि म्हणून गुरु होण्याच्या अगोदर, गुरुच्या अगोदर तो शिष्य असला पाहिजे. जर तो शिष्य झाला तरच त्याला गुरु मिळू शकते. अधिकार असते ना, पात्रता असते, ती पात्रता प्राप्त झाल्याशिवाय त्याला एखादी गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. हो ठीक आहे, हो नावासमोर इंजिनियर लावायचं आहे, पहिल्या वर्गात जाऊन इंजिनियर होत नाही, पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात तिसऱ्या वर्गात असं चालता चालता त्याला इंजिनिअरिंग करावं लागेल. एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याला प्रवेश घेऊन तिथं इंजिनिअरिंगचं प्रशिक्षण घ्यावं लागेल, त्यावेळेस त्याला इंजिनियर लावता येईल. डॉक्टर तसं होता येत नाही, त्याला MBBS करावं लागेल, नाही का. त्याच्यासाठी भरपूर काही मेडिकल कॉलेज उपलब्ध आहेत, तिथं त्याला प्रवेश घ्यावा लागेल, आणि ते करता करता त्याला डॉक्टर व्हावं लागेल किंवा पदवी मिळवावी लागेल. त्या तुमच्या एखाद्या विद्यापीठाच्या माध्यमातून त्याला PhD करावी लागेल, ज्याला पूज्य सुदामदादा विनोदानं पिवळी चड्डी म्हणत असत. आमच्या सुभाषने संत साहित्यात पिवळी चड्डी केली म्हणे. अर्थात PhD जर करायची असेल, डॉक्टर जर लावायचं असेल नावासमोर, तर PhD करावी लागेल. अर्थात त्या टप्प्याटप्प्यानं तो अधिकार आपल्याला प्राप्त करावा लागेल, त्यावेळेस आपल्याला ती पदवी प्राप्त होत असते. आणि म्हणून शिष्य जर व्हायचं असेल, गुरु जर करायचं असेल, तर भगवान उद्धवाला सांगतात की तुला जर खऱ्या अर्थानं गुरु पाहिजे असेल तर आधी तुला शिष्य झालं पाहिजे गड्या. आणि मग जर शिष्य व्हायचं आहे तर त्या शिष्याची काही लक्षणं असली पाहिजे, त्या शिष्य होण्याच्या काहीतरी परीक्षा असल्या पाहिजेत, त्या परीक्षा तू दिल्या पाहिजेत, नवे त्या दिल्यानंतर त्या परीक्षेमध्ये तू उत्तीर्ण झाला पाहिजेत. आणि ज्यावेळेस तू त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होशील ना उद्धवा, त्यावेळेस खऱ्या अर्थानं तू शिष्य ठरशील, आणि ज्यावेळेस तू शिष्य ठरशील ना त्यावेळेस तुला गुरु आपोआप प्राप्त होईल. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गुरु शोधण्याकरता कुठं जाण्याची आवश्यकता नाही. ऐसी कर्म साम्य दशा जेथ होय वीरेशा, तेथ सद्गुरु आपैसा भेटेची गा. अर्जुना, ज्या ठिकाणी कर्म साम्य दशा होत असतेत ना, ऐसी कर्म साम्य दशा जेथ होयगा वीरेशा, अरे वीरांमध्ये श्रेष्ठ असलेल्या वीरश्री प्राप्त असलेल्या अर्जुना, जेव्हा कर्मसाम्य दशा होतात ना त्यावेळेस कुठंच जाण्याची गरज पडत नाही, त्यावेळेस गुरुच तुमचं घर विचारत असतो. त्याकरता फक्त शिष्यस्य प्राज्ञेव केवलम असं योग वासिष्ठ म्हणते. शिष्याची प्रज्ञानाम, शिष्याची बुद्धी, शिष्याची ज्ञान आकलन करण्याची जी पात्रता आहे ना, ती पात्रताच खऱ्या अर्थानं गुरुला आपल्याकडे खेचून आणत असते. असो तर भगवान त्याला सांगतात की पहिले शिष्याची गुण असले पाहिजे, नाही का. सहज प्रसंगे येणे सांगेन शिष्याची ही लक्षणे, सांगेन तुझ कारणे कृष्ण म्हणे उद्धवा. भगवान कृष्ण उद्धवाला म्हणतात की तुझ्यासाठी मी आता शिष्याची कारणं, शिष्याची सुद्धा गुणधर्मच सांगतो. कारण गुरु करण्यापूर्वी जो शिष्य आहे ना त्या शिष्याला एक अधिकार असला पाहिजे, नाही का. थोडं ग्रामगीतेकडे मी तुम्हाला वळवण्याचा प्रयत्न करतो. ग्रामगीतेमध्ये एक संत चमत्कार नावाचा जो अध्याय आहे, 31वा अध्याय, त्या अध्यायामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय सांगतात. आपला विषय जो आहे गुरु, शिष्य आणि गुरुचा अधिकार, त्याच्या दृष्टीनं आपण सगळं चिंतन करतो. चौफेर आपण फिरण्याचा प्रयत्न करणार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समोर श्रोत्यांना एक शंका उपस्थित केली की संत आहेत, संत मायबाप कृपाळ, आपणासारखे करती तात्काळ, कृपा करिता न लगे वेळ पतितही उद्धराया, त्यांचा मंत्र पडता कानी, होय पातकांची हानी, जड जीव ही जाती उद्धरोणी, अन्य भजनी हे करू न शके. आणि फार शंका उपस्थित केल्या की संत हे चमत्कारानंच तारून नेत असतात आणि ते स्वतःहून सगळं काही करत असतात. ह्या जेव्हा शंका त्याच्यासमोर उपस्थित केल्यात ना त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्याच्यावर जी उत्तर दिलं आहे, त्या दिलेल्या उत्तरातली जी एक दुसरी तिसरी ओवी जी आहे, 4थ्या नंबरची ओवी आहे, ती अत्यंत महत्वाची ओवी आहे. काय म्हणतात महाराज? महाराज म्हणतात की
जनी कर्तव्य न करता संत लाभ न देती आयता, नुसता त्यांचा मंत्र मोक्ष होतो म्हणून आहे. अर्थात तो अधिकार प्राप्त केल्याशिवाय नाही. महाराजांनी त्या अध्यायामध्ये सांगितलंय, संतांशी सर्वची सारखे संतांना सर्वच सारखे असतात. त्या संतांना सर्वांचंच झालं पाहिजे असं वाटतं. कारण एका विशिष्टाच्या एका व्यष्टीच्या कल्याणाकरता नाही, तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असं संत म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संतांच्या विभूती कशा करता? जगाच्या कल्याणाकरता. आणि म्हणून ते एकाच कल्याण करतील असं नाही, ते तर जगाच्याच कल्याणासाठी येत असतात. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा जो एक विशिष्ट अधिकार प्राप्त करत असतो ना, जो कुठेतरी कर्तव्य करत असतो ना, तो खऱ्या अर्थाने अधिकारी ठरत असतो. पहा तुम्ही, महाराज काय म्हणतात की संतांशी सर्वांचेच बरे व्हावे, ऐसे वाटे जीवे भावे. पण पुढे काय म्हणतात महाराज, परी ज्यांनी कर्तव्य करावे तेची होती अधिकारी. शिष्याचा अधिकार, भक्ताचा अधिकार. कोण अधिकारी होतो? जो कर्तव्य करतो, त्या दिशेनं वाटचाल करतो, नाही का. महाराजांनी काय म्हटलंय ग्रामगीतेमध्ये, जीव आर्त होता मार्ग सापडे. पण मार्ग सापडल्यानं पूर्णता होत नाही महाराज. जीव आर्त झाल्यावर त्याला मार्ग सापडतो, इच्छा तिथे मार्ग, हे निश्चित आहे. पण त्या पुढची ओढ महत्वाची आहे, मार्गे चालता साक्षात्कार जोळे व्यापक देवदर्शनाचा. त्या मार्गानं जर चालला तर मग त्याला साक्षात्कार घडतो. मार्गानं जर चालला नाही तर मार्ग सापडून उपयोग नाही. मला मानवतेचं महान तीर्थ असलेल्या गुरुकुंजामध्ये जायचं आहे. आणि मला माहिती आहे, आमच्या रेवसा या गावातून कठोराकडे जायचं. कठोऱ्यावरून नांदगाव टोल नाक्यावरून पुढे गेलो, नांदगाववरून पुढे गेल्यानंतर डिगर गव्हाण वगैरे वगैरे गावं लागतील. शिवणगाव लागेल, शेंदोळा लागेल आणि शेंदोळ्यापासून 3.5 किलोमीटरवर गुरुकुंज आहे. हा मार्ग आहे, हा मला सापडला आहे. पण मी रेवशाच्याच फाट्यावर बसलो आणि मला गुरुकुंजाला जायचं आहे. इथून अशा पद्धतीनं जायचं आहे. नांदुरा तो तुमचं नांदगावच्या नंतर अमुक गावच्या नंतर तमुक गाव, शिवणगाव, त्यानंतर शेंदोळा आणि शेंदोळ्याच्या नंतर गुरुकुंज. हे रस्ता, हा मार्ग मला सापडलेला आहे. पण मी जर तिथं बसून हा मार्ग घोकत बसलो, मी नाही पोचू शकत गुरुकुंजापर्यंत. अर्थात तिथपर्यंत सापडण्याचा मार्ग जरी सापडला तरी सुद्धा कर्तव्य करावं लागत असते. आणि ज्यानं कर्तव्य केलं ना चालण्याचं, तो गुरुकुंजापर्यंत पोहोचत असतो, अन्यथा नाही पोहोचू शकत. अर्थात कर्तव्याची आवश्यकता, क्रियेची आवश्यकता आहे. कर्तव्य असलं पाहिजे आणि त्या कर्तव्यातून अधिकार प्राप्त होत असतो. आणि म्हणून महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे की संत आपणासारखे करती मान्य आहे, परंतु आपल्यासारखे जरी करत असलेत ना संत, तरी मात्र एक मेख महाराजांनी घालून दिली आहे. संत आपणासारखे करीती परिसे सोने केले लोहाप्रती. पहा काय म्हणतात महाराज, परंतु खापर सोने नोहे निश्चिती जाणावे हे तारतम्य. महाराजांनी सांगितलं, हो ठीक आहे, पारसमणी लोहा सुधरावे, कनक बनाकर किंमत लावे, इथपर्यंत ठीक आहे. परंतु ज्याला जर कदाचित संत सांगतात, विवेक सिंधूमध्ये सुद्धा मराठीचे आद्य कवी मुकुंदराज स्वामी फार सुंदर त्यांनी या महाराजांच्या ओवीशी सुसंगत अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. अष्टधातू परिसी लागले, ते तक्षणी कणक झाले, अवधातू म्हणून सोडिले पाषाण जात. काय म्हणतात विवेक सिंधुकार? ते म्हणतात की अष्टधातू परिसी लागले, ते तक्षणी कणक झाले. अष्टधातू नाम लोखंड, लोखंडाचा स्पर्श कनक नाम या परिस नामक एक काल्पनिक दगडाला झाला, ही कल्पना आहे. त्या दगडाला त्याचा स्पर्श झाला, त्याच क्षणी, काय म्हणतात तक्षणी, त्याच क्षणी तो जो एक लोखंडाचा भाग असेल, लोखंडाचा तुकडा असेल, गोळा असेल, तो सोनं होतो. परंतु अवधातू म्हणून सांडिले. अवधातू म्हणजे जे अष्टधातू नाही,
जे लोखंड नाही ते लोखंडाच्या व्यतिरिक्त जर दुसरं काही असेल तर मात्र ते पाषाणासारखे, दगडासारखे फेकून देते. आणि म्हणून या दृष्टीनं महाराजांनी सांगितलं की हो ठीक आहे. महाराज म्हणतात की लोखंडाला जर स्पर्श झाला, कशाचा? पारसमणीचा, परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तर त्याचं सोनं होते. परंतु ज्याचं सोनं व्हावं, ज्याला ज्याला परिसाचा स्पर्श झालाय ना, ते लोखंड असायला पाहिजे, ते खापर असून चालत नाही. अर्थात सोनं होण्याकरिता विशिष्ट अधिकारी असावा लागतो. त्या अधिकाऱ्यालाच परिसाचा स्पर्श झाल्यास कनक होतो, अन्यथा होऊ शकत नाही. हा अबाधित सिद्धांत आहे. आणि म्हणून आमच्या साधू संतांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं आहे की जो स्वये उत्तम शिष्य झाला त्यासी गुरुही लाभे भला, परी सात्विकतेचाची आदर केला पाहिजे निश्चय. ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 32व्या अध्यायाच्या 28व्या ओळीमध्ये स्पष्ट सांगितलं आहे. काय म्हटले महाराज? महाराज म्हणतात जो स्वये उत्तम शिष्य झाला, जो स्वतः उत्तम शिष्य झाला की नाही, खऱ्या अर्थानं त्याशी गुरुही लाभे भला. जो स्वतः उत्तम शिष्य झाला त्यालाच खऱ्या अर्थानं भला अर्थात योग्य गुरु मिळत असतो. नाहीतर मग लोभी गुरु, लालची गुरु, लोभी चेला, दोहीचा बोध वाया गेला असं एकनाथ महाराज म्हणतात. किंवा मरता गुरु आणि रडता चेला, दोहीचा बोध वाया गेला. जर गुरु हा मरत असेल आणि शिष्य हा रडत असेल, कोणता बोध केला असेल हो गुरुनं? त्याला हेच जर कळलं नाही की या जगतामध्ये गुरुतत्व हे अमर आहे, हे कधीच मरू शकत नाही, इतकी गुरुत्व शक्ती अंत नसे त्या गुरुत्व शक्तीचा, हे ज्या शिष्याला कळलं नाही आणि म्हणून तो गुरु मेला म्हणून, गुरुचा देह गेला म्हणून रडतोय, त्यांना कोणता बोध झाला असेल? दोहीचा बोध वाया गेला एकनाथ महाराज म्हणतात. आणि म्हणून उत्तम शिष्यही असावा आणि उत्तम गुरुही असावा. आणि जो उत्तम शिष्य असतो ना, खऱ्या अर्थानं त्यालाच उत्तम गुरु प्राप्त होत असतो. आणि म्हणून हे अधिकाराशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. हो ठीक आहे, हो पोळी शिजते, पोळी तव्यावर ठेवलेली पोळी शिजते, मान्य आहे, तव्यावरची पोळी शिजत असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तो तवा गरम असला पाहिजे तरच पोळी शिजत असते. अर्थात तव्याला विशिष्ट अधिकार असावा, त्यावेळेस त्याच्यावरची पोळी शिजत असते. अशाच पद्धतीनं नाही का, अधिकार जर असेल तरच त्याला गुरु प्राप्त होत असतो. आणि म्हणून अधिकाराच्या दृष्टीनं जर विचार केला तर अधिकार मगापासून आपण चर्चा करतोय. शिष्याला अधिकार असावा, शिष्याला अधिकार असावा. कोणता अधिकार असावा? त्याला हा अधिकार असावा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अनुभवामृत अभंग गाथेमध्ये एक वैशिष्ट्य आहे महाराज, लक्षात घ्या. थोडं 5-10 मिनिट लांबलं तरी मला माफ करा. मी भरपूर गाथे पाहिले संतांचे. त्या संतांच्या गाथ्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गाथ्याचं जे नाव आहे, मी श्रद्धेपोटी बोलत नाहीये, त्या गाथ्याचं नाव आहे अनुभवामृत अभंग गाथा. एक विशेष आहे. आणि त्या अनुभवामृत अभंग गाथेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक अभंगामध्ये, एका ओळीमध्ये लिहिलाय की तोच शिष्य उत्तम आहे गुरुचं ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता. कोणता? साधन चतुष्टय संपन्न तोची पावे गुरु खून. जो साधन चतुष्टय संपन्न आहे ना, तोच खऱ्या अर्थानं गुरु पाहत असतो, गुरुचं ज्ञान प्राप्त करून घेण्यास अधिकारी असतो वा लायक असतो. मला आठवते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचं चिंतन करत असताना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वृंदावन जात असताना
नागपूरवरून वृंदावनकडे जात असताना दिनांक 7 नोव्हेंबर 1962 तारीख होती. मला आठवते त्या तारखेला महाराजांनी भजन लिहिलं असा जीवनयोगीमध्ये उल्लेख आहे. आणि ते भजन कोणतं आहे? सर्वांना परिचित असलेलं भजन आहे. त्या भजनाचं या ठिकाणी मी आठवण करून देतो आहे. गुरु कृपा नहीं पड़ी सड़क पर मेरा मैं जानू, बीजन बोये जाते खडक पर मेरा मैं जानू. महाराजांचं भजन आहे. काय म्हणतात ना, गुरु कृपा नाही पडी सडक पर, सडकेवर पडली नाही गुरुकृपा, कोणीही यावं गुरुकृपा उचलून जाव नाही. त्याच्याकरता विशिष्ट अधिकार प्राप्त करून घ्यावा लागत असतो. तेव्हा खऱ्या अर्थानं त्याला अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावरती गुरुची कृपा होत असते. आणि गुरुची कृपा ज्यास नाही, जीवनी शांती त्यांना न काही. अनुभवी असे बोलती साहसे, राष्ट्रसंतांचं भजन आहे. मी नाही बोलत, अनुभवी असे बोलती साहसे. अनुभवी महात्मे बोलून गेलेत. काय बोलून गेले अनुभवी महात्मे? गुरुची कृपा ज्यास नाही, जीवनी शांती त्यांना न काही. परंतु ती गुरुकृपा काही रस्त्यावर पडलेली नाही. त्याच्याकरता विशिष्ट अधिकार पाहिजे, नाही काय? जब तक निर्मल चित्त न होता, गुरुपदेश नहीं फलता. भावुकता को श्रवण भक्ति का संचय चाहिए कानों में. महाराज म्हणतात, श्रवण भक्ति में तारतम्य हो, चूक न सके मत बानी में. स्थिर न रहता दिल धड़कन पर मेरा मैं जानू, बीज न बोये जाते खडक पर मेरा मैं जानू. काय महाराजांचे शब्द आहेत. महाराज म्हणतात, जहां वहां गुरु कृपा चाहिए, बात बात में जन गावे. मगर क्या धन दौलत देने से गुरु कृपा घर में आवे. अहो, गुरु दक्षिणेचा जो लालची असेल तो गुरु असू शकत नाही. जो तुम्ही दिलेल्या दक्षिणेवर भाडून तुमच्यावर काहीतरी कृपा करत असेल असं तुम्हाला वाटते ना, तो गुरु ठरू शकत नाही. आणि कोणत्याही गुरुची कृपा, एक गोष्ट लक्षात ठेवा, बरेच पंथ संप्रदाय निघालेत. मी सर्व पंथ संप्रदायांचा आदर करतो, परंतु त्यांच्यामध्ये जर काही चुकीच्या गोष्टी असतील, जर कदाचित एखादा पंथ एखादा संप्रदाय चुकीच्या दिशेनं समाजाला नेत असेल, तर ती गोष्ट सुद्धा समाजाच्या लक्षात आणून दिली पाहिजे. कारण जगाच्या पाठीवर जेवढे पंथ असतील, जेवढे संप्रदाय असतील, जेवढे धर्म असतील ना, ते खऱ्या अर्थानं मानवाच्या कल्याणाकरताच निर्माण झाले, यात किंचितही शंका नाही. परंतु कदाचित काही बाबतीत जर ते वेगळं वळण देत असतील तर तिकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. अहो, मांस मच्छी खाऊ शकता, पण ध्यान करा, असेही सांगणारे काही पंथ आहेत. त्या पंथांना मान्यता देत कशी काय देणार आहोत आपण? आणि म्हणून काही पंथ असे निघाले आहेत, 500 रुपये फी भरा, आमच्या गुरूंची अमुक दिवस आहे, ध्यान लावून बसा, 500 रुपये फी भरा आणि या आमच्या गुरुकडे आणि घ्या तुमची कुंडलिनी जागृत करून. चुकीची गोष्ट आहे, नाही होऊ शकत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शब्द आहेत, मगर क्या धन दौलत देने से गुरु कृपा घर में आवे. नाही येऊ शकत गुरुकृपा, नाही येऊ शकत. बड़ी है उसकी कीमत बाबा, बाजार में नहीं मिल पावे. जन्म जन्म की पूंजी लगती, सत्संगत तब मिल पावे. नहीं मिलती वह क्रोध भड़क कर मेरा मैं जानू, बीज न बोये जात खडक पर मेरा मैं जानू. आणि म्हणून हात जोडकर पैर पडन से मिले वो सस्ता काम नाही. नुसतं हात जोडल्यानं, पाया पडल्या गुरुच्या, हात जोडले, दक्षिणा दिली, नारळ दुपट्टा दिला, गुरुपौर्णिमेच्या दिवशी गळ्यात हार घातला, जमत नाही. उसको चाहिए आज्ञा पालन, उसके बिना आराम नाही. गुरुवाक्येषु विश्वास, गुरुवाक्यात विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. तयाचे शब्द ऐकावे, मनी स्थिर होनी मुरवावे, तरीच पद मोक्ष ते पावे, भजा गुरुनाम वदनीया. हा अधिकार त्याला प्राप्त. जिधर उधर उसका ही चिंतन, गुरु की आज्ञा पालन हो, प्राण जाए पर वचन न जाए, दम दम में संचालन हो. महाराज म्हणतात. अर्थात महाराजांनी त्यांच्या आदेश रचनेमध्ये नवे त्यांच्या स्फूर्ती तरंगामध्ये काय सुंदर वर्णन केलं आहे. न होत गुरुची पूजा, गुरुशी गंध लावो निया. न होत गुरुची पूजा, गुरुशी माळवा हो निया.
पूजा गुरुची हो तसे वचनी त्यांची ये भावना, तसेच जगी वागणे जरी प्राण जाई क्षणा. या पद्धतीची तयारी असली पाहिजे. ही तयारी ज्याची असेल त्याच शिष्यावर गुरुची कृपा होत असते. मी ओळी बोलून गेलो ग्रामगीती की जो स्वयं उत्तम शिष्य झाला त्याशी गुरुही लाभे भला, त्यालाच गुरु लाभत असतो भला, अन्यथा लाभू शकत नाही, लाभू शकत. आणि त्याच्याकरिता काय असायला पाहिजे महाराजांनी सांगितलं त्या भजनामध्ये, अटल हो निष्ठा सबसे बढ़कर मेरा मैं जानू. निष्ठा असली पाहिजे, अटल अटल निष्ठा असली पाहिजे. अटल म्हणजे म्हणजे नाही आणि टल म्हणजे ढळणारी. अविचल श्रद्धा असली पाहिजे, अविचल निष्ठा असली पाहिजे. आणि म्हणून सच्चा काम करने से जैसा इनाम साहब देता है, भाव भक्ति से भजन करे तो ईश्वर वैसे मिलता है. भाव पाहिजे, भक्ती पाहिजे, त्याच्याकडे काय नाही, सगळंच आहे, सर्व आहे तयाचे पाशी, परी भावची लागे त्याशी. म्हणून तो तिथं अर्पण केला पाहिजे. उससे बढ़कर है गुरु कृपा, सब में ईश्वर पटता है, मैं और तू का भेद जहां पर ज्ञान रूप से मिटता है. तुकड़ा दास बोले प्रेम तड़प कर मेरा मैं जानू, बीज न बोए जाते खडक पर मेरा मैं जानू. महाराजांचं किती सुंदर भजन आहे. त्या प्रवासामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी धाड 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 3 भजनं लिहून टाकले आहेत. हो, एक मुझ में नहीं अधिकार बळा मैं मेरा मैं जानू असं एक भजन लिहिलं. एक हे भजन लिहिलं आणि एक याच्या अगोदर गुरु कृपा का अर्थ यही है मेरा मैं जानू, लगी प्रभू से लगन सही है मेरा मैं जानू. असे 3 भजनं महाराजांनी त्या प्रवासामध्ये लिहून काढले होते. आणि त्याच्यामधलं हे भजन आहे. अर्थात त्याला विशिष्ट अधिकार असावा. ही गुरुकृपा सडकेवर पडलेली नाही आहे. गुरुकृपा नाही पडी सडक पर मेरा मैं जानू, ही सडकेवर पडली नाही, तर मग त्याच्याकरता विशिष्ट अधिकार प्राप्त करून घ्यायचा असते. काय म्हणतात महाराज, ते अधिकार जो प्राप्त करून घेईल ना तो खऱ्या अर्थानं शिष्य ठरत असतो आणि त्या शिष्यावरच गुरु कृपा करत असतात. कारण तुम्ही कितीही गोष्टी करत असाल, महाराजांनी एक भजन लिहिलं आहे आणि गुरुची कृपा आवश्यक आहे बरं, हे लक्षात ठेवा. महाराजांनी माझे सुंदर जीवन पाहुनी प्रभूची दया हो झनी हे जे भजन लिहिलं, त्या भजनामध्ये महाराजांनी सुंदर जीवनाचं वर्णन केलं. कसं असतं ते, कधी न तंटा मी केला, अमुक तमुक वगैरे भरपूर गोष्टी सांगितल्या. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक महत्वाची गोष्ट शेवटी सांगितली, सर्व असे जरी नित्य करी सद्गुरूचा नच हात शिरी, तुकड्या सांगे काम न रंगे, अनुभव हा मज घडी घडी. हा विषय महाराजांनी सांगितला. अर्थात सगळ्या गोष्टी आहे, पण गुरुची कृपा जर नसेल तर सर्व गोष्टी निरर्थक ठरत असतात. म्हणून गुरुची कृपा पाहिजे आणि गुरुची कृपा जर पाहिजे असेल तर त्याच्याकरता शिष्य व्हावं लागेल. आणि शिष्य जर व्हायचं असेल तर शिष्य ही पदवी प्राप्त करून घेण्यासाठी, तो अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी काही पायऱ्या ज्या असतील त्या पायऱ्या आपण चढलो पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. अधिकार पाहिजे. कोणता अधिकार पाहिजे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्पष्ट सांगितलंय त्यांच्या अभंगगाथेमध्ये की साधन चतुष्टय संपन्न तोची पावे गुरु खून. जो साधन चतुष्टय संपन्न असेल तोच गुरु खून पाहू शकतो. पण आता साधन चतुष्टय म्हणजे काय, हा महत्वाचा भाग आहे. तर साधन चतुष्टय म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये पूर्वी जे आचार्यांच्या पूर्वी, आचार्य म्हणजे आचार्य वेरुळकर गुरुजी नाही, भरपूर लोकांना सेवा मंडळामध्ये आचार्य म्हणजे गुरुजी वाटतात. आचार्य म्हणजे श्रीमद जगद्गुरु आद्य शंकराचार्य, त्यांना आचार्य म्हणतात. हे जे आचार्य आहे त्या आचार्यांनी वेदांत ग्रंथावरती जे काही भाष्य केलं आहे, प्रस्थानत्रयीवरती त्यांनी भाष्य केलं आहे, उपनिषदावरती, ब्रह्मसूत्रावरती आणि श्रीमद भगवद्गीतेवरती. आणि ते भाष्य करत असताना त्यांनी त्याच्यामध्ये अनुबंध चतुष्टय टाकले आहे आणि साधन चतुष्टय संपन्न, त्यांनी ती परंपरा लावून दिलेली आहे. आणि ती असलीच पाहिजे, त्याच्याशिवाय प्राप्त होत नाही. आचार्यांनी लावून दिलेली परंपरा म्हणजे शिष्ट परंपरा आहे. आणि मग साधन चतुष्टय संपन्न असं आहे. कोणते साधन चतुष्टय? त्याच्यामध्ये पहिलं आहे विवेक. विवेक म्हणजे विवेक बहिष्कार नाही, जे आपल्या पेजवरती आहेत बहिष्कार परिवारातले,
ते बैस्कर परिवारातले विवेक म्हणजे बैस्कर म्हणजे विवेक नाही. मी सांगणार आहोत विवेक म्हणजे काय. विवेक, वैराग्य, शम दमादी षट संपत्ती आणि चौथी आहे मुक्चुता. या 4 गोष्टी ज्या शिष्याच्या ठिकाणी असतात, ज्याच्या ठिकाणी असतात त्याला उत्तम शिष्य म्हणतात, त्याला शिष्यत्वाचा अधिकारी अशा पद्धतीचं म्हणतात. आता त्या प्रत्येक गोष्टीचं आपण थोडं विस्तारानं पाहण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिली गोष्ट आहे, जो शिष्य आहे, ज्याला शिष्य व्हायचं आहे त्याने विवेक असला पाहिजे. त्याच्याकरता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या एका भजनामध्ये सांगितलं आहे, ज्याला उत्तम शिष्य व्हायचं असेल त्याने विवेक केला पाहिजे. विवेक काय? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनात सांगतात की सदा सर्वदा विवेक चिंतन, चित्तरंगले नाम स्मरणी, निर्मल सरळ स्वभाव तयाची. नाही, सदा सर्वदा विवेकाचं चिंतन असावं. मग विवेकाचं चिंतन म्हणजे काय असावं? विवेक चिंतन कशाला म्हणतात? विवेक कशाला म्हणतात? आचार्यांनी तत्वबोध नामक एक ग्रंथ लिहिलेला आहे. पंचीकरणाच्या सोबतच त्या ग्रंथाचं अध्ययन जर केलं तर पंचीकरण चांगल्या पद्धतीने समजू शकते. तो जो तत्वबोध आहे त्या तत्वबोधामध्ये आचार्यांनी विवेकाची व्याख्या करत असताना फार सुंदर व्याख्या केलेली आहे. विवेक म्हणजे काय? आमच्या विवेक दादाजी आहेत बैस्कर, त्यांनी सुद्धा हा अर्थ लक्षात ठेवलेला चांगला आहे, योग्य होईल. ठेवावं त्यांनी सुद्धा लक्षात, आणि सर्वांनीच लक्षात ठेवण्यासारखं आहे. आचार्य म्हणतात की हे जे ब्रह्म आहे की नाही, आचार्यांनी स्पष्ट सांगितलं, नित्यत्वेकम ब्रह्मं तद्व्यतिरिक्तम सर्वम अनित्यम अयमेव नित्या नित्य वस्तू विवेका. विवेकाची व्याख्या काय केली आहे आचार्यांनी? आचार्य म्हणतात नित्यत्वेकम ब्रह्म, नित्यत्वे एकम ब्रह्म. नित्य काय आहे? एक ब्रह्म फक्त नित्य आहे, जे 3ही अवस्थेमध्ये आहे, जी 3ही देहामध्ये जे आहे. नाही का, आपण सकाळच्या सामुदायिक ध्यानामध्ये म्हणत असतो, जागर सुषुप्तम यत जागर स्वप्न सुषुप्तम वैति नित्यम तद ब्रह्म निष्कलम अहम नच भूत संघा. नाही का, जे जागृत अवस्थेमध्ये अर्थात स्थूल देहामध्ये आहे, स्थूल देहाची जागृत अवस्था, त्याही अवस्थेमध्ये त्याही देहामध्ये जे नित्य आहे. त्यानंतर सूक्ष्म देहाची जी स्वप्नावस्था आहे तिच्यामध्येही सुद्धा ते आहे. आणि कारण देहाची जी जागृत स्वप्न आणि सुषुप्ती अवस्था आहे त्या सुषुप्तीमध्ये सुद्धा ते ब्रह्म नित्य आहे. या 3ही देहामध्ये आणि 3ही देहाच्या अवस्था किंवा पंचकोश याच्यामध्ये ते आहे. हे सगळे म्हणजे तो जरी नसला तरी याच्यामध्ये ते आहे, त्याच्यामध्ये हे जरी नसले तरी या सगळ्यांमध्ये ते नित्य आहे. मात्र या सगळ्या गोष्टी, इतर सगळ्या त्याच्या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी या अनित्य आहेत. अशा पद्धतीचा जो एक दृढ निश्चय होतो, जो एक निवाडा होतो, त्याला म्हणतात विवेक. अर्थात असत्य काय आणि सत्य काय याचा विचार करणे. बऱ्याच ठिकाणी सेवा मंडळाचे लोक सत्य पडता है कमजोर, किंवा जिथं जिथं सत्य महाराज म्हणतात झूठा न करना ख्याल कभी, अशा पद्धतीच्या ज्या काही ओळी येतात त्या ठिकाणी खरं आणि खोटं एवढं धरून, अरे खरं आणि खोटं म्हणजे भौतिक खरं आणि खोटं नाही, खरं आणि खोटं म्हणजे ब्रह्मसत्य जगन मिथ्या हा भाव त्या ठिकाणी असावा. अर्थात ब्रह्मसत्य जगन मिथ्या हा विचार दृढ करणे त्याला म्हणतात विवेक. त्याच्या ठिकाणी हा विवेक असला पाहिजे. त्या विवेकाच्या दृष्टीनं जर विचार केला तर गुरुनाम गुरुपूज्य सुदामजी दादा सावरकर यांनी त्यांच्या सिद्धपंथामध्ये सुद्धा अगदी सोप्या भाषेमध्ये विवेकाची व्याख्या केलेली आहे. ती विवेकाची व्याख्या अशी आहे, ओळखणे नित्यानित्य वेगळं, तया विवेक नाम निर्मळ, नित्यात्वेकम ब्रह्म केवळ, अनित्य सकळ त्याविना. सुदामदादा सावरकरांनी म्हटलं आहे, ब्रह्म सत्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळं असत्य आहे. अशा पद्धतीचा एक निश्चय, अशा पद्धतीचा एक विचार त्याला म्हणतात विवेक. हा महत्वाचा भाग आहे. दुसरीची गोष्ट आहे
एक पहिली गोष्ट, त्याच्याकडे 4 गोष्टी असल्या पाहिजे. कोणत्या? 4 साधन चतुष्टय. हे 4 साधन आहेत. पहिलं साधन विवेक, आणि चतुष्टय म्हणजे चतुष्टय, संस्कृतमध्ये चतुष्टय म्हणजे 4 साधनं त्याच्याकडे आहेत. त्यानं 4 डिग्र्या प्राप्त केल्या. तो खऱ्या अर्थानं 4 डिग्र्या प्राप्त केल्यानंतर शिष्य ठरत असतो. त्या 4 डिग्र्या कोणत्या आहेत त्या शिष्य होण्याच्या, त्या आपण पाहत आहोत. त्यातली पहिली विवेक, नाही काय? विवेक. आता विवेक झाला. दुसरं, आता विवेकच्या नंतर ज्ञानराज. नाही, ज्ञानराज नाही, ते आपल्या बैस्कर परिवारामध्ये आहे. विवेकच्या नंतर काय आहे? विवेकाच्या नंतर वैराग्य. वैराग्य असलं पाहिजे. आता वैराग्य कशाला म्हणतात? वैराग्य म्हणजे बायको लेकरं सोडून देणं, भगवे कपडे घालणं म्हणजे वैराग्य होते का? नाही होत. वैराग्य त्याला म्हणत नाही. वैराग्य कशाला म्हणतात? वैराग्याची व्याख्या करत असताना तत्वबोधामध्ये आचार्यांनी केलेली व्याख्या सांगतो. मग ग्रामगीतेची व्याख्या पाहू आपण नंतर वैराग्याची. वैराग्य कशाला म्हणतात? वैराग्याच्या दृष्टीनं आचार्यांनी केलेली जी व्याख्या आहे ती व्याख्या अशी आहे: इह स्वर्ग भोगेषु इच्छा राहित्यम. इह म्हणजे या लोकातले, आणि भोगेषु म्हणजे भोग, आणि इच्छा राहित्यम. राहित्य म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त, त्याच्या वेगळं. इहलोक आणि परलोक. सिद्धपंथामध्ये गुरुनाम गुरुपूज्य सुदाम सावरकरांनी फार सुंदर त्याची व्याख्या केली आहे. ते म्हणतात, विराग म्हणजे अनित्य विषया, प्रेम नसावे कवने ठाया, उदासपणे त्यजावी माया इह परभोगांची. सोपी व्याख्या आचार्यांचं कठीण वाटते संस्कृतात असल्यामुळे, पण त्यांनी मराठीमध्ये फार सुंदर व्याख्या केली आहे. ते म्हणतात, विराग म्हणजे अनित्य विषया. आपण जे वर पहा, आता विवेक झाला, ब्रह्मसत्य आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळं जे जगत, जे दृश्य पदार्थ आहेत ते सगळे कसे आहे? तर ते अनित्य आहे. ते नित्य नाही आहे. आज आहे, उद्या नाही, परवा नाही, अगोदर नव्हते, मधात भासतात. मधात जे भासत असते तिलाच माया म्हणतात. माया या शब्दाची व्याख्या सांगू का? या मा सा माया, जी नाही पण भासते तिला म्हणतात माया. जी नाहीच मुळात पण मधात भासते, नाही काय? जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं तर नाही आदी अंती अवसान. आधीही नाही, अंतीही नाही, मधात भासते तिला म्हणतात माया. आणि हे सगळं मायेच आहे. हे जे डोळ्यानं जे काही दिसते ते सगळं मायेच आहे. नाम आणि रूप हे मायेची गंधर्व आहेत. आणि जे रूप आहे डोळ्यानं दिसते, आणि जे नाम आहे हे सगळं मायेच आहे. आणि हे अनित्य आहे. आणि हे जे सगळं दृश्य पदार्थ अनित्य आहेत, त्या अनित्य पदार्थांच्या भोगाच्या संबंधानं मग ते भोग, ते पदार्थ इहलोकातले असो की परलोकातले असो, नाही का? इहलोकातले भोग असो की परलोकातले भोग असो, त्या दोनही भोगांच्या संबंधानं आसक्ती नसणे. ते दोनही प्रकारचे भोग मला प्राप्त व्हावे असं त्याला वाटत नाही. त्याची इच्छा एकच असते. कोणती? माझे मन तुझं पाहण्यासी लाल असे, प्रभू सांग तुझ्यामध्ये काय असे. किंवा बेचैन तुझ्या विन जीव जसा, जणू गाईस पाहता वत्स फिरे, तळपे नच पाणी मिळे राहण्या, त्या मासळीचा जणू प्राण हरे. इतकी आतुरता त्याची फक्त ईश्वराच्या प्राप्तीच्या दृष्टीनं असावी. त्याला अनित्य पदार्थाच्या ठिकाणी त्याची आसक्ती असू नये. त्याला म्हणतात वैराग्य. आणि त्याही पुढे अगदी सोप्या भाषेत जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेली व्याख्या ग्रामगीतेमधली, वैराग्य म्हणजे आसक्ती त्याग, संग्रह त्याग, उपभोग त्याग, अंगी लागावी कार्याची आग, या नाव वैराग्य. ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेली व्याख्या. काय म्हणतात? वैराग्य म्हणजे आसक्ती त्याग. वैराग्य म्हणजे काय? आसक्तीचा त्याग. आसक्तीचे बंध तोडणी बघ देवाची लीला. आणि ते पुढे सांगतात संग्रह त्याग. संग्रह हा करण्याचा त्याग करावा, आसक्तीचा त्याग करावा, नाही का? त्यांचा त्याग करावा. त्याचा त्याग करू नये, संसाराचा त्याग करू नये.
मित्र हो, संसाराचा त्याग करू नये. संसाराचा त्याग करणारे मूर्ख आहेत आमच्या संतांच्या दृष्टीनं. संत म्हणतात तो संसार सांडूनी वनी गेला आणि वनी वनिताची चिंतो लागला, तया करण त्याला परमार्थ कसा. जो पत्नी सोडली, आपल्याला वैराग्याला आता पत्नी सोडून द्यायची, मग पत्नी सोडली आणि तो जंगलात राहायला गेला. जंगलात जाऊन तिथं तपश्चर्या करण्यासाठी सुरू केलं त्यानं, आणि ती तपस्या करायला लागला. पण तपस्या करताना डोळे मिटले की हे कोणतं वैराग्य आहे? हे तर वैराग्य नो, हे कुचराई केली सोंग घेऊन वैराग्याची म्हणते ग्रामगीता. सोंग आहे ते वैराग्याचं, ते वैराग्य नाही आहे खऱ्या अर्थानं. त्याला वैराग्य म्हणता येण्याची व्यवस्था आमच्या संत वाङ्मयामध्ये तरी नाही. मग वैराग्य काय? वैराग्य म्हणजे आसक्तीचा त्याग आहे. आसक्ती त्यांच्याविषयी असू नये, त्याला म्हणतात वैराग्य. याही लोकातले भोग भोगणे आणि दुसरे परलोकातले भोग भोगणे, ही ग्रामगीतेनं केलेली सोपी व्याख्या आहे वैराग्याची. फार किचकट भागात जाऊ नका. वैराग्य म्हणजे काय? आसक्तीचा त्याग करणे. वैराग्य म्हणजे काय? संग्रहाचा त्याग करणे. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो, अरे संग्रह असू द्यात हो, संग्रह जरी असेल ना तरी संग्रहित असलेल्या व्यक्तींच्या वस्तूंच्या बाबतीत आसक्त राहू नका. झालं वैराग्य. वैराग्य होण्याकरिता कुठं घरदार सोडून जाण्याची गरज नाही आहे. घरात राहून सुद्धा वैराग्य तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता. आमच्या संतांनी सोपी मार्ग सांगितला आहे. आणि म्हणून दुसरा जो टप्पा आहे शिष्य, उत्तम शिष्य होण्याचा किंवा शिष्याचा अधिकार प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीनं, तो म्हणजे विवेक, नंतर वैराग्य. आणि मग हे वैराग्य आहे हे दृढ करायचं आहे, किंवा हे वैराग्य जे आहे त्या वैराग्याकरता नाथ महाराजांनी सुद्धा एकनाथी भागवतामध्ये त्या वैराग्याच्या दृष्टीनं फार सुंदर चिंतन प्रकट केलं. नाथ महाराजांनी त्या ओवीमध्ये, एकनाथी भागवतामध्ये महाराज नाथबाबा सांगतात की धनधान्य रत्नाच्या राशी उर्वशी घेऊन आली शेजारीशी, हे अवघेची तृणपराय जयाशी, वैराग्य त्याशी म्हणू आम्ही. आम्ही कशाला वैराग्य म्हणू? नाथ महाराजांनी सांगितलं आम्ही वैराग्य कशाला म्हणू? वैराग्य त्याला म्हणू. कशाला? धनधान्य रत्नांच्या राशी. वैराग्य, वैराग्याच्या दृष्टीने मला तर असं वाटते जगद्गुरु तुकोबारायांचं वैराग्य पहा. वैराग्य कशाला म्हणतात? जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांकडे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची सेवक ज्यावेळेस त्यांच्याकडे नजराणा घेऊन येतात, हिरे माणिक मोती घेऊन येतात ना, त्यावेळेस संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतात, दिवट्या छत्र घोडे हे तो बऱ्यांत न पडे. याला वैराग्य म्हणतात. वैराग्य कशाला म्हणतात? तपोमूर्ती संत गाडगेबाबांचं वैराग्य पहा. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे. किती वैराग्य होते त्यांचं गाडगेबाबांचं. वैराग्याची मूर्तिमंत खाण आमचे तपमूर्ती संत गाडगेबाबा होते. त्यांच्या समर्थ आडकोजी महाराजांच्या गुरु पाहात तुम्ही. त्यांचं नाव काय? मायबाई. ब्रह्मचित्कला मायबाईचं वर तुम्ही जर चरित्र पाहिलं, त्या मायबाईचं जर विचार केला तर त्या मायबाईंना एका जणानं तिची परिस्थिती पाहून तिच्या घरामध्ये धनधान्य भरून दिलं होतं, तर मायबाई घराच्या बाहेर निघाली आणि त्या पूर्ण घरालाच आग लावून दिली आणि तिच्याकडे हसत हसत पाहायला लागली त्या घराकडे. याला म्हणतात वैराग्य. सक्तीच नाही त्याच्या बाबतीत. याला म्हणतात वैराग्य. असं वैराग्य, वैराग्य म्हणजे काय? हे जे माझ्या समोर आहे हे सगळं एखादा पंचपक्वान्न एखादा माणूस जेवला आणि एखाद्यानं पंचपक्वान्न जेवल्यानंतर त्यानं जर कदाचित त्या ठिकाणी वमन केलं ना, उलटी केली, ओकारी केली, ती ओकारी खाण्याची इच्छा कोणाला होईल का? किंवा एखाद्या जेवणामध्ये विष मिसळलेलं आहे असं जेवण खाण्याची कोणाची इच्छा होईल का? नाही होऊ शकत. असं विष मिश्रित अन्न म्हणजे हे सगळे पदार्थ आहेत आणि म्हणून याचं सेवन मी करू नये अशा पद्धतीचा मनाची समजूत घालणे, त्याला म्हणतात वैराग्य. आता वैराग्य आपण पाहिलं, दुसरा टप्पा. आता तिसरा जो टप्पा आहे, शिष्य जर व्हायचं असेल तर त्या पुढे थोडं जावं लागेल. त्याच्याकडे षट संपत्ती असली पाहिजे. षट संपत्ती म्हणजे कोणती संपत्ती आहे?
तर षट संपत्तीच्या दृष्टीनं शास्त्रकार असं सांगतात की शमदमो परती स्थितिक्षा श्रद्धा समाधानम चेती, या 6 गोष्टी ज्या त्याला षट संपत्ती असं म्हणतात. भरपूर वेदांताच्या ग्रंथामध्ये सुरुवातीलाच या सगळ्या साधन चतुष्टाचा उल्लेख आलेला आहे. वाचून पाहत तुम्ही. गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी पूज्य सुदामजी दादा सावरकरांनी त्यांच्या सिद्धपंथामध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये आणि एका ओवीमध्ये या 6च्या 6ही संपत्तीचे वर्णन केलं आहे. ते म्हणतात की अनित्यासी उदास होता, साधे शमे दमता, प्रबळे श्रद्धा उपरमता, साधे तितिक्षा समाधान. सिद्धपंथामध्ये सोप्या भाषेत सांगितलं आहे. काय आहे ती षट संपत्ती? शम पहिलं, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान, अशा ज्या 6 गोष्टी आहेत ना, त्या 6 गोष्टींना षट संपत्ती असं म्हणतात. आणि ती असली पाहिजे. महाराजांनी ज्या आत्मदीप पाजळणे साधावी समाधी षट अमुप साधने असं महाराजांनी त्या आत्मप्रभाव ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. ती अमूप साधने, अमूप शब्दानं जे साधनं महाराजांनी निर्देशित केलेली आहेत, ती अमूप साधने नावानं निर्देशित केलेली जी साधने आहेत, ती साधने म्हणजे षट संपत्ती. कोणती आहे? पहिलं आहे शम. शम म्हणजे काय? आपल्या हरिपाठामध्ये आपण म्हणतो की नाही, शमदमा वैरी हरी झाला, तर तो शमदम म्हणजे काय आहे? शम त्याला म्हणतात. आचार्यांनी शमाची व्याख्या अशी केली आहे, मनोनिग्रह शमहा, मनाचा निग्रह करणे, नाही काय? संत एकनाथ महाराजांनी त्यांचा एक फार मोठा अभंग आहे, 30च्या जवळपास त्यांनी 30च्या जवळपास कळवे असतील त्या अभंगाचे. फार मोठा अभंग आहे. त्या अभंगामध्ये शांतीब्रह्म नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं आहे शमाच्या बाबतीत. ते म्हणतात, याचे नाव शम मनाचा निग्रहो, विषयी आग्रहो चित्ता नाही. शम कशाला म्हणतात? विषयांच्या उपभोगाच्या बाबतीत चित्ताचा आग्रह नसणे त्याला म्हणतात शम, नाही का? आता विचार जर केला तर मनाचा निग्रह करणे म्हणजे आपल्या ज्या काही इच्छा असतील, ज्या काही वासना असतील, काही वस्तू प्राप्तीच्या बाबतीत, त्या प्राप्तीच्या बाबतीत आपलं मन होणारच नाही असं कधी होऊ शकत नाही. शास्त्रानं जरी सांगितलं असेल की मन त्या ठिकाणी जाऊच नये, त्याला शम म्हणतात. परंतु अनुभवी महात्म्यांकडून, आम्ही ज्यांच्याकडून वेदांत ग्रंथांचं चिंतन श्रवण करत असतो, आमचे गुरुजी सांगतात की मन नाहीसं करण्याच्या दृष्टीनं, मन तिकडं जाऊच नाही असं होऊ शकत नाही. हो, मन तिकडं जाईल पण त्याची तीव्रता कमी करणे, याला शम असं म्हणतात. याला शम असं म्हणतात. हा शम त्याच्याकडे असावा, अर्थात स्वतःच्या इंद्रिया मनावरती ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात तो असावा आणि त्यानं बऱ्यापैकी ताबा मिळवलेला असावा. एखाद्या वेळेस मन जाते असेल पण अडचण नाही, परंतु ते मन तिकडं जाऊच नाही याच्यासाठी प्रयत्नरत मात्र तो असावा, शम आहे. दुसरं जी संपत्ती आहे, तिसरा जो एक भाग आहे षट संपत्ती, त्याचे पोट भाग आपण पाहत आहोत. पहिला पाहला आपण विवेक, दुसरा पाहला वैराग्य, आणि तिसरीची षट संपत्ती म्हणून आहे. त्या षट संपत्तीमध्ये 6 गोष्टी येतात. त्याच्यामधली पहिली गोष्ट शम आहे आणि दुसरी गोष्ट दम आहे. दम म्हणजे काय होतो? दमाच्या दृष्टीनं आचार्यांनी चक्षुरादी बहिरी इंद्रिय निग्रह अशा पद्धतीची व्याख्या केलेली आहे. म्हणजे आपले श्रोत्रम, चक्षुस्पर्शनम, हे जे इंद्रिय आहेत, बाह्य इंद्रिय आहेत, नाही का, यांचा निग्रह करणे, त्याला आचार्यांनी दम असं म्हटलं आहे. आणि
त्याला सोप्या भाषेत करून सांगत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्यांच्या त्या अभंगामध्ये फार सुंदर म्हटलं आहे की म्हणती झाली असे सर्व इंद्रिया स्थिरता दम हे तत्वता म्हणती तया. इंद्रियांची स्थिरता करणे, इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवणे, त्याला काय म्हणतात. आता मन ताब्यात आलं की इंद्रिया आपोआप ताब्यात येतातच. शम झाला की दम येतो, दम होतोच. मन हा इंद्रियांचा राजा आहे. इंद्रिया माझी 11 ते हे मन जाणावे, ज्ञानेश्वरी सांगते. आणि मन हा इंद्रियांचा राजा आहे. आणि तो राजा असल्यामुळे राजा ताब्यात आला की मन ताब्यात येणार, इंद्रिय ताब्यात येण्याला काही अडचणच नाही काय. आणि म्हणून मित्र हो, खऱ्या अर्थानं महत्वाची गोष्ट ही आहे की शम त्याच्यानंतर दम, आणि दम झाला, शम आणि दम दोन गोष्टी झाल्या की शम आणि दम याच्यानंतर उपरती. त्याला कुठं कुठं उपरम असं सुद्धा म्हटलेलं आहे. ठीक आहे. उपरम म्हणजे उपरती. उपरती हा जो भाग आहे, उपरतीची व्याख्या स्वधर्मानुष्ठान अशा पद्धतीची केलेली आहे. स्वधर्मानुष्ठान म्हणजे नाथ महाराजांनी सुद्धा म्हटलं आहे, म्हणती त्या उपरम स्वधर्माशी त्यागावे विधीशी सर्वस्वेशी. त्यागावे म्हणजे त्याग हा जो संबंध आहे, त्याग हा वृत्तीशी संबंधित आहे. त्याग ही वृत्ती आहे. बरं, एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याग ही वृत्ती आहे. त्याग ही गोष्ट, त्याग म्हणजे एखाद्या गोष्टीला सोडणे म्हणजे त्याग नाही आहे. ठीक आहे, मी चहा सोडला आणि दूध पितोय, काय त्याग केला मी? कोणतं ना कोणतं पेय ठेवलंच ना हो. नाही तर त्याग त्याला म्हणतात की एक सोडून दुसरं घेणे नाही. चढावा सोडून खडावा घेणे म्हणजे त्याग नाही असं पूज्य सुदामदादा म्हणत असत. नाही, घर सोडायचं आणि मठ बांधायचा याला त्याग म्हणत नाही. त्याग हा वृत्तीशी संबंधित आहे. असू द्यात ना तुमची पत्नी तुमच्या जवळ, असू द्यात ना मुलं बाळ तुमच्या जवळ, काही अडचण नाही आहे, परंतु त्यांच्या ठिकाणी आसक्त असू नये. स्वस्त्रीशी ही कार्यापुरते स्पर्शावे बोलावे निघुते, आपरी आसक्त होऊन तिथे सर्वथा चित्ते न बसावे, नाथ महाराज सांगतात. मला वाटते चिरंजीव पदामधलीच ही ओवी आहे. स्वतःची जरी स्त्री असेल ना तरी तिच्याशी आसक्त होऊ नका. तिच्या जवळ 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 काय आवश्यकता आहे? नाही नाही, नाथ महाराज सांगतात की स्वस्त्रीशी ही कार्यापुरते पाचारावे स्पर्शावे निघुते यथा निघुते. तिच्याशी स्पर्श करायचा असेल, बोलायचं असेल, तिच्यासोबत काही राहायचं असेल ना, काही विशिष्ट मर्यादा ठेवा, विशिष्ट कालखंड ठेवा. आसक्त होऊन तिथे सर्वथा चित्ते न बसावे याला म्हणतात उपरती. ते असू द्यात ना, परंतु त्यांच्या ठिकाणी आसक्त तुम्ही राहू नका, याला म्हणतात उपरती. आणि चौथा जो भाग आहे, वेळ आपला संपत आला तरी मी माफी मागून 10-15 मिनिट घेतो. मंडळी, ही आहे उपरती. आणि या उपरतीच्या नंतर चौथी जी गोष्ट आहे या षट संपत्ती मधली, ती आहे तितिक्षा. नाही का? तितिक्षेच्या संबंधात आचार्यांचं मत असं आहे, शीतोष्ण सुख दुःखादी सहिष्णुत्वम, अर्थात शीत उष्ण म्हणजे जोडीनं जे गोष्ट आहे, जोडीनं जे धर्म आहे, कोणते? त्याला द्वंद्व धर्म म्हणतात. द्वंद्व धर्म म्हणजे जोडीनं येणारा धर्म. जोडीनं येणारा म्हणजे सुख दुःख, थंड गरम, मऊ कठीण, हे जे आहे, कठीण असो की मौन असो, नाही काय, थंड असो की गरम असो, सुख असो की दुःख असो, सुख दुःख दोन जीव धर्म आहे, इनसे निवृत्त होणार. या भावनेला जो आरूढ होतो ना, नाही का, किंवा प्रचारकांच्या दृष्टीनं वर्णन करत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या 8व्या अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन केलं आहे या तितिक्षेचं. काय म्हणतात?
महाराज तितिक्षेच्या बाबतीत इंद्रियाशी नुरली उर्मी, सर्व उन्मुख सेवा कर्मी, आणि पावसाळा हिवाळा गरमी सारखीच त्याशी. त्या प्रचारकाच्या दृष्टीनं बोलताना महाराज म्हणतात, काय म्हणतात महाराज, की इंद्रियाशी नुरली उर्मी, इंद्रियाला कुठल्याही प्रकारची उर्मी शिल्लक राहिली नाही. सर्व उन्मुख सेवा कर्मी, कशी, पावसाळा हिवाळा गरमी सारखीच त्याशी. पावसाळा असो की हिवाळा असो की गरमी असो त्याच्यासाठी सारखंच आहे. सुख असो की दुःख असो त्याच्यासाठी सारखंच आहे. गरम असो की थंड असो त्याच्यासाठी सारखंच आहे. अर्थात सोप्या भाषेत सांगतो हो, उन्हाळ्यामध्ये असो की इतर वेळेस असो, कूलर चालू असो की बंद असो, पंखा चालू असो की बंद असो, त्याला काही फरक पडत नाही. सोप्या भाषेत, सर्वस्वे शीत उष्णाते सहाने, तितिक्षा म्हणणे तया लागी. त्याला तितिक्षा म्हणतात. नाथ महाराजांनी सांगितलं त्याला काय म्हणतात, तितिक्षा. कशाला? सर्व शीत उष्णाधिक जे आहे, सुख दुःखाधिक जे आहे, यांना समान मानणे, याला म्हणतात तितिक्षा. स्वानंद सुखनिवासी सुदामदादांनी फार त्यांच्या सिद्धपंथामध्ये साधकांना सोय करून दिलेली आहे. साधकांकरता सोपी व्याख्या त्यांनी केल्या. ते म्हणतात की सुख दुःख येती जाती नाना, साहिजे समचित्ते तयांना, तितिक्षा या नामा विधाना ओळखी हे. जे येतात, सुख येतात, दुःख येतात, पण शास्त्राचा सिद्धांत आहे सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, न नित्यम लभते सुखम, न नित्यम लभते दुःखम. नित्य सुखही मिळत नाही आणि नित्य दुःखही मिळत नसते. म्हणून सुख आलंय ना, दुःख नंतर येणारच आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि दुःख आलं ना, लक्षात घ्यायचं काही दिवसानंतर सुख होणारच आहे. हे मनाशी अशी खून गाठ बांधणे, याला म्हणतात खऱ्या अर्थानं तितिक्षा. आता पाचवा जो धर्म आहे, तो पाचवा कोणता आहे? त्याला म्हणतात श्रद्धा. श्रद्धा म्हणजे श्रद्धा नावाची मुलगी नव्हे. मग श्रद्धा कशाला म्हणतात? तर श्रद्धेच्या संबंधानं आचार्यांचं मत असं आहे की गुरु वेदांत वाक्येषु विश्वासः. गुरुच्या वाक्यावरती आणि वेदांत वाक्य म्हणजे वेदांताचे वाक्य कोणते आहेत? वेदांत वाक्य म्हणजे अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वम असि, नाही काय? हे जे वेदांत वाक्य आहे याच्यावरती श्रद्धा असणे, याच्यावरती निष्ठा असणे, आणि सोबत गुरुच्या वाक्यावरती, नाही का, तयांचे शब्द ऐकावे मणी मुरवोनी स्थिर व्हावे, तरीच पद मोक्ष ते, किंवा तेथे ठेवून विश्वास. संतांच्यावरती विश्वास ठेवावा, गुरुवरती विश्वास असावा, गुरुच्या वाक्यावरती विश्वास असावा. आता त्या सगळ्या गोष्टी विस्तारानं दृष्टांतपूर्वक पटवून देण्याकरता माझ्याकडे पुरता वेळ शिल्लक नसल्यामुळे मी त्या भानगडीत पडत नाही. परंतु श्रद्धा त्याला म्हणतात की वेदांत वाक्यावर आणि श्री गुरूंच्या वाक्यावरती निष्ठा असणे, विश्वास असणे, त्याला खऱ्या अर्थानं श्रद्धा म्हणतात. आणि या श्रद्धेच्या दृष्टीनं सिद्धपंथामध्ये फार सुंदर ओवी आलेली आहे. ते म्हणतात की सद्गुरू आणि सत्शास्त्र वचना, मनी दृढ सत्य भावना, श्रद्धा नाम तया जाणा विश्वासेशी. त्याच्यावरची जो दृढ विश्वास असतो, अटल हो निष्ठा सबसे बडकर. न होत गुरुची पूजा, या श्लोकामध्ये मला म्हणतात की नाही, पूजा गुरुची होतचे वचनी त्यांची भावना, तसेच जगी वागणे जरी प्राण जाईश. अर्थात कदाचित जीव जरी द्यायची वेळ आली तरी सुद्धा त्यांच्या ठिकाणी इतकी त्यांच्या वाक्यावरती श्रद्धा असली हवी, निष्ठा असावी, की आरुणीची गोष्ट आपण पुराणामध्ये ऐकली असेल, नाही काय? धौम्य ऋषीचा शिष्य आरुणी, त्याची किती निष्ठा. किंवा मागं मी कोणत्या तरी पेजवरती गुरुच्या निष्ठेच्या बाबतीत आपले जिबूजी सद्भक्त जिबूजी शेंडे यांचं उदाहरण दिलं होतं. तितकी श्रद्धा असावी, तितकी निष्ठा असावी गुरूंच्या वाक्यावरती, वेदांत शास्त्राच्या ग्रंथांच्या वाक्यावरती. तुमच्या आमच्याकरता जर ग्रामगीता नामक ग्रंथ हा सर्वस्व तुमचं असेल, तुमच्या हृदयाचा ठाव घेणारा ग्रंथ जर ग्रामगीता असेल ना, तर ग्रामगीतेच्या एका अक्षरावरती तुमची इतकी श्रद्धा असावी, इतकी निष्ठा असावी की जीव गेला तरी बेहत्तर, परंतु ही ग्रामगीता सांगते तेच खरं आहे. ही इतकी श्रद्धा तुमची असावी, इतकी निष्ठा तुमची असावी.
शोकांतिका महाराज आम्ही ग्रामगीतेला मानतो पण ग्रामगीतेतलं मानत नाही. शोकांतिका आम्ही राष्ट्रसंतांना मानतो पण राष्ट्रसंतांचं मानत नाही. ही शोकांतिका आहे. प्रयत्न करू आपण ते दूर करण्याचा. असं त्याला श्रद्धा असं म्हणतात. आणि शेवटचं जे आहे त्या षट संपत्तीमधलं 6वं जे धर्म आहे ते आहे समाधान. आणि समाधानाच्या बाबतीत आचार्यांचं मत असं आहे चित्त एकाग्रता, चित्ताची एकाग्रता. नाही काय, लीन व्हावे चित्त श्री गुरु चरणात तेची समाधाना प्राप्त झाला असं नाथ महाराज सांगतात. आणि सिद्धपंथाने त्याला आणखीन सुलभीकरण त्याचं केलेलं आहे की सत्यबोध मनी धरून राहावे तच्चिंतनी निमग्न न दंडोळी कोठे मन ते समाधान जानपा. मन कुठंच जाऊ नये, मन स्थिर असावं. कुठं? एकाच तत्वचिंतनामध्ये, आत्मचिंतनामध्ये स्थिर असावं. किती स्थिर असावं? ते तिकडे इतकं लागलेलं असावं जसं आपले 2 शत्रू, आपले 2 वैरी आपल्या बाबतीत काहीतरी बोलत आहेत आपल्या विरोधात, आणि ते काय बोलत आहेत हे माहीत करून घेण्यासाठी जसं आपण चित्ताची एकाग्रता करून आपले कान तिकडं लावून पूर्ण निष्काम होऊन ते आपलं काय बोलत आहेत ते बारीक बारीक जरी बोलत असले तरी आपल्या कानानं ऐकू आलं पाहिजे अशी व्यवस्था करून तिकडे आपण लक्ष केंद्रित करत असतो ना, तितकं लक्ष केंद्रित करणं महत्वाचं असते. त्याला म्हणतात समाधान. अर्थात तितकी चित्ताची एकाग्रता असणे, त्यावेळेस जेवढी एकाग्रता असते तेवढी असणे त्याला म्हणतात समाधान. आणि या 6 गोष्टी हा 3रा टप्पा आहे. आणि 4था टप्पा शिष्य होण्याकरता, शिष्याचा अधिकार प्राप्त करून घेण्याकरता जो आवश्यक असतो ना मित्र हो, त्यालाच खऱ्या अर्थानं मुमुक्षुता असं म्हटलेलं आहे. मुमुक्षुता अंगी बाणावी महाराजांच्या ग्रंथामध्ये आलेला आहे. आणि म्हणून जो मुमुक्षु होतो, मुमुक्षु म्हणजे काय? मुमुक्षु या शब्दाची व्युत्पत्ती करत असताना काय म्हणतात शास्त्रकार? मोक्षो मे भूयादितिच्छा. अर्थात मोक्ष प्राप्त करून घेण्याची तीव्र इच्छा ज्याच्या ठिकाणी असते, जन्म मरणाच्या दुःखातून काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान मन माझे. त्याला म्हणतात मुमुक्षुता. ही मुमुक्षुता असली पाहिजे. नाही काय, कशाला म्हणतात मुमुक्षुता? सिद्धपंथाने त्या मुमुक्षुत्वाच्या व्याख्येचं सुलभीकरण केलेलं आहे. काय म्हणतो सिद्धपंथ म्हणतो त्वरित तुटावा संसार दारुण, मिथ्या व्हावे निर्बंधन, ऐसी इच्छा हे साधन, चौथे जाण मुमुक्षुत्व. काय म्हणतात? दारूण संसार तुटावा असं त्याला वाटते. दारुण म्हणजे दारू प्यावं आणि दारू पिल्यानंतर मग संसाराचं काही भान राहत नाही असा याचा अर्थ मात्र कुणी करून घेऊ नये. दारुण म्हणजे भयंकर, अत्यंत, अर्थात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी एवढ्यावरच नाही, तर आत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीसह परमानंदाची प्राप्ती व्हावी अशी जी तीव्र इच्छा असते तिला मोक्ष असं म्हणतात. त्यालाच वेदांत शास्त्रामध्ये अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती असं म्हटलं आहे. वेदांताचा सिद्धांत आहे तो. आणि म्हणून अनिष्टाची निवृत्ती होऊन इष्टाची प्राप्ती होण्याची, करून घेण्याची तीव्र इच्छा तिला मुमुक्षु असं म्हणतात. नाही काय? आणि ही इच्छा प्राप्त होणे त्याला म्हणतात मुमुक्षुत्व. या 4 गोष्टी ज्याच्या ठिकाणी असतात त्या 4 गोष्टी ज्याच्या ठिकाणी एकवटल्या आहेत ना, ज्या पारमार्थिकाच्या ठिकाणी, तोच खऱ्या अर्थानं शिष्य होण्याचा अधिकारी आहे. त्याला म्हणतात उत्तम शिष्य. ग्रामगीतेची जी ओवी मगाशी आपण पाहिली, जो स्वयं उत्तम शिष्य झाला तो उत्तम शिष्य त्यावेळेस होत असतो ज्या वेळेस खऱ्या अर्थानं तो या 4ही लक्षणांनी युक्त असतो, साधन चतुष्टय संपन्न असतो. तोच खऱ्या अर्थानं खरा शिष्य होत असतो. साधन चतुष्टय संपन्न तोची पावे गुरुखून असं नाथ महाराज सांगतात.
आणि मग हा जो साधन चतुष्ट संपन्न आहे, हा साधन चतुष्ट संपन्न शिष्य झाला की मग त्याशी गुरुही लाभे भला, असं ग्रामगीता म्हणते. जो स्वयं उत्तम शिष्य झाला त्याशी गुरुही लाभे भला. जो स्वतः उत्तम शिष्य होतो त्याला भला गुरु लाभतो. आता भला गुरु म्हणजे काय? जसे शिष्याचे आपण अधिकार पाहिले तसे अगदी 5-10 मिनिटामध्ये गुरुचा सुद्धा अधिकार कसा असावा, अर्थात गुरु कसा असावा हेही पाहणं आवश्यक आहे. जर न पाहिलं तर आपल्या विषयाची पूर्तता होणार नाही, कारण आपण फक्त गुरुचे शिष्याचे अधिकार पाहिले, गुरुचे अधिकार पाहिलेच नाही. गुरुच्या आणि शिष्याचा दोघांच्याही अधिकाराचं चिंतन करण्याकरता हा विषय माझ्याकडे आपल्या बैसकरदारांनी दिलेला आहे. आणि म्हणून मी वेळ जरी झाला असला तरी माफी मागून 5-10 मिनिट तुमचे घेतो आहो. मला तुम्ही त्याकरता माफ करावं मोठ्या अंतःकरणानं अशी एक विनंती करतो आणि सांगतो की जसे शिष्य आहे, ज्ञान ग्रहण करण्याकरता शिष्य लायक असावा लागतो, त्याचप्रमाणे गुरु सुद्धा उपदेश करण्याकरता लायकीचा असावा लागतो. कारण लाखो गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का, विश्वास त्या गुरुवर ठेवा जो खास की पहचान दे, ऐसे गुरु पर जान दे. कारण या समाजामध्ये चमके स्वये हिरा म्हणून नकली निघाले काचही, त्या संत पुरुषा पाहुनी नकली निघाले संतही. स्फूर्ती तरंगामध्ये महाराजांनी सांगितलंय, हिरा चमकतो म्हणून काच सुद्धा निघाले हिऱ्यासारखे चमकणारे, त्याला पॉलिश देऊन लोक तुम्हाला भंडवत असतात. तसे संत, जे वेश संतांचा असतो तो संतांचा वेश धारण करून समाजाला भंडवणारे लोक काही कमी नाही आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जर तुम्हाला आपण भंडलो नाही पाहिजे, त्यांच्या आहारी गेलो नाही पाहिजे असं जर वाटत असेल तर ते गुरु सुद्धा आपण जाणून घेतले पाहिजे, ओळखून घेतले पाहिजे. हा एक महत्वाचा भाग आहे. बरं, हे लक्षात घ्या, हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. महाराजांनी जो स्वयं उत्तम शिष्य झाला म्हटलं की नाही, त्याच्या अगोदर एक ओवी लिहिली आहे ग्रामगीतेमध्ये, फार सुंदर आहे. ती काय म्हणते? आसक्तीने लोभी न व्हावे तर मुमुक्षुत्व अंगी बाणवावे, आणि म्हणजे ऐशा तैशा गुरुसी न फावे भुरळ घालणे. मग ऐसा तसा जो गुरु असन तो तुमच्यावर भुरळ घालू शकत नाही. तुम्ही मुमुक्षुत्व अंगी बांधल्यानंतर मग तुम्हाला खऱ्या गुरुची ओळख लक्षात येईल. मग तुम्ही गुरुला ओळखाल. तो गुरु कसा असावा? त्या गुरुकडे सुद्धा 2 गोष्टी असल्या पाहिजेत, तेव्हा तो खऱ्या अर्थानं गुरु अधिकारी होत असतो, त्याला गुरुत्वाचा अधिकार प्राप्त होत असतो. मी फार विस्तारानं सांगणार नाही, थोडक्यामध्ये सांगून मला थांबायचा वेळ भरपूर झालेला आहे. त्याच्याकडे 2 गोष्टी असाव्यात महाराज. कोणत्या 2 गोष्टी असाव्या? शास्त्र सांगते, श्रीमद भागवत सांगते. एकनाथी भागवतामध्ये सगळ्याच ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. सांगतात की तस्मात् गुरुप्रपद्ये जिज्ञासु श्रेय उत्तम, पण कसा? शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मयुपाशमाश्रयम, अशी त्याची व्याख्या केलेली आहे. स्वानंद सुखनिवासी पूज्य सुदामदादांनी सुद्धा श्रीराम गुरूंनी लिहिलेल्या पंचीकरणाचं मराठीमध्ये श्लोकात्मक पंचीकरण लिहिलं आहे. काही श्लोक आहेत, काही अभंग आहेत, काही वृत्त आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी एक श्लोक फार सुंदर लिहिला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, कशाने टळे जन्म मृत्यू बलाही, करी साधूचा संग जिज्ञासू होई, तया श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठा विचारी, असे कोण मी शोध नाना प्रकारी. काय म्हणतात सुदामदादा? सुदामदादा म्हणतात की तया श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठा विचारी, जो श्रोत्रिय आहे आणि ब्रह्मनिष्ठ आहे, अर्थात जो याला गुरु भला गुरु, त्याशी गुरुही लाभे भला. ग्रामगीता म्हणते, काय म्हणते ग्रामगीता? त्याशी गुरुही लाभे भला. तो भला म्हणजे कोणता? त्याच्याकडे 2 गुण असले पाहिजे, एक तो श्रोत्रिय असावा आणि 2 तो ब्रह्मनिष्ठ असावा, त्यालाच गुरु म्हणण्याचा अधिकार आहे. अर्थात शाब्दे परेच निष्णातम, गुरु ज्ञान ही को कहते है, ज्ञानहीन गुरु कभी नहीं होते है, असं महाराजांनी म्हटलेलं आहे. ते खरं यथार्थ आहे. आणि म्हणून तो अनुभवी सुद्धा असावा आणि त्याच्याशिवाय जमत नाही. बरं, गुरु
हा श्रोत्रिय म्हणजे त्याला वेद, शास्त्र, उपनिषद आणि संत ग्रंथांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रमाण देऊन, वेगवेगळे दृष्टांत देऊन तुम्हाला जीव ब्रह्मैक्य ज्ञान सांगता आलं पाहिजे. त्याला म्हणतात श्रोत्रिय. आणि जे तो सांगतो आहे, जे त्यानं श्रवण केलं आहे, जे त्यानं वाचन केलेलं आहे, ज्याचं त्यानं चिंतन केलं आहे ना, त्याच्या ठिकाणी त्याची ब्रह्मनिष्ठ सुद्धा, त्या ज्या ब्रह्मज्ञानाचं तो वर्णन करतोय, ज्या ब्रह्माचं ज्ञान सांगतोय ना, ज्या ब्रह्माचं ज्ञान करून देतोय ना, वेदांत शास्त्राच्या ग्रंथांच्या प्रमाणांतून. आणि आजची परिस्थिती काय आहे महाराज? जिकडे तिकडे परोक्ष दिसतो, अपरोक्षाचा ठावची नसतो, म्हणूनच चढतो निश्चय मनीचा, वाट तसे बोजा प्रभू रे जीव झुरे माझा. महाराज म्हणतात की मी गुरुच्या शोधात फिरलो, पण फिरत असताना जे गुरु मला डोळ्यानं दिसलेत ना, तुकडोजी महाराज म्हणतात त्या सगळ्या गुरु म्हणून घेणाऱ्या लोकांकडे जिकडे तिकडे परोक्ष दिसतो. परोक्षच आहे, अपरोक्ष नाही आहे, अपरोक्षानुभूती नाही आहे. आणि म्हणूनच चढतो निश्चय मनीचा. काही लोक वळतो म्हणतात, चुकीचा शब्द आहे तो. म्हणूनच चढतो निश्चय मनीचा, मनाचा निश्चय चढतो की यांना गुरु म्हणू की नाही म्हणू, किंवा हे खरं आहे की ते खरं आहे, हा निश्चय चढतो मनीचा, वाट तसे बोझ्या. आणि म्हणून त्या अनुभवियांचा संग मिळावा, जीव झुरे माझा. अर्थात नुसतं पुस्तकी ज्ञान नाही, तर त्याला अनुभव सुद्धा असावा. पंचीकरणामध्ये एक सुंदर दृष्टांत आलेला आहे. आंधळा, मी विस्तारानं सांगणार नाही, थोडक्यात सांगतो. आंधळा माणूस जो आहे तो तुम्हाला रस्ता दाखवू शकणार नाही. आणि जो डोळस आहे पण लंगडा आहे, तो तुम्हाला रस्ता दाखवू शकतो, परंतु तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवू शकत नाही. परंतु ज्याला डोळे सुद्धा आहे आणि ज्याला पाय सुद्धा आहे, असाच व्यक्ती तुम्हाला योग्य ठिकाणी नेऊ शकतो आणि रस्ता सुद्धा दाखवू शकतो. आणि म्हणून जो डोळस आहे, ज्याला रस्ता दिसतो आहे वेदशास्त्रांच्या प्रमाणांच्या दृष्टांताच्या माध्यमातून, तो डोळस आहे, अर्थात तो श्रोत्रिय आहे. आणि जो ब्रह्मनिष्ठ आहे, अर्थात ज्याला पाय आहे, जो तिथपर्यंत घेऊन गेलेला आहे, त्याचा अनुभव आहे, तो ब्रह्मनिष्ठ आहे. असा दोनही गोष्टींनी युक्त गुरु असावा. गुरुकडे सुद्धा हे दोन अधिकार असावे, एक श्रोत्रियता आणि एक ब्रह्मनिष्ठता. या दोन गोष्टी त्याच्याकडे असाव्या. आणि मग असा जो गुरु असेल तोच खऱ्या अर्थानं आपला उद्धार करू शकतो. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात की प्रवृत्ती निवृत्ती कृत कार्या, अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजता राया, तो अनेक अपाया माझी पडे. तो जो गुरु आहे ना, तो दोन्हीकडे असला पाहिजे, नाही तर मग जमत नाही. तो दोन्ही असला पाहिजे, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ दोन्ही त्याच्याकडे असावे. आणि म्हणून शास्त्रादि पढ़ते रहो, या मुख से ईश्वर कहो, कुछ नहीं बनता जहाँ तक दिल कपट घट में रहा. आणि या दृष्टीनं आपली वाटचाल असली पाहिजे. नाही तर मग बरेच लोक आहेत, करुणिया पुस्तके गोडा, त्या गुरुला शरण गेल्याशिवाय, अशा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुला शरण गेल्याशिवाय जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, तोपर्यंत मोक्षाची व्यवस्था नाही. आणि म्हणून महाराजांनी सुद्धा सांगितलं, बरेच आपण जर आपल्या भरोशावर करतो म्हटलं, गुरुची श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुचा सहकार्य न घेता स्वतःच्या भरोशावर जर करतो म्हटलं, तर आपणची हे काही करावे, तरी मग मार्गी अडूनी राहावे. सद्गुरु वाचुनी सोय मिळेना, चुकेल अंदाजा, प्रभू रे जीव झुरे माझा. अंदाज चुकू शकतो, म्हणून गुरुची आवश्यकता आहे. काही लोक म्हणतात की आम्ही पुस्तके वाचून करू शकतो, जमत नाही. महाराज म्हणतात, करुणिया पुस्तके गोळा, पढताची खोविली वेळा, अंतरला जगदूत पाळा, हर अज्ञाना पामरा, यमतो बांधी कासरा, कर्मठा कर्म हे सोडी, ईश्वर जोडी आसरा. आणि त्याच्याकरता महाराजांनी स्पष्ट सांगितलं, नच शरण कुणाशी गेला, नच लीन कुणाला झाला, तो व्यर्थ जगी या मेला, गायी चुकली वासरा, यमतो बांधी कासरा. आणि म्हणून कुणाला तरी शरण गेलं पाहिजे, कुणाच्या तरी ठिकाणी लीन आपण झालो पाहिजे.
आणि तो ज्याच्या ठिकाणी लीन होतो आहे तो कसा असावा, ज्यावो उन्हीं की शरण में जो सत्य दिखाए, आणि सत्य तोच दाखवू शकतो जो श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरु असतो तो. हा महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून असे जे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु असतील, भगवान गोपाल श्रीकृष्ण त्या उद्धवाला सांगतात, अरे उद्धवा, आतापर्यंत जो मी तुला शिष्याचा अधिकार सांगितला तो शिष्याचा अधिकार प्राप्त केल्यानंतर या 2 अधिकारांनी युक्त जो गुरु असेल त्या गुरुकडे जावं. आणि काय करावं गुरुकडे जाऊन, तर उद्धवाला सांगतात तेच जे भगवंतांनी अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे. काय सांगितलं, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. तद्विधी प्रणिपातेन, योग्य विधीनुसार त्यांना प्रणिपात केल्या जावा, त्यांना नमस्कार केल्या जावा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन, त्यांना काही प्रश्न विचारावे. मी कोण, जीव कोण, ब्रह्म कोण, माया कोण, विश्व कोण, मी कोण, याचे मुळात एक पण ओळखी होता, हे जी ग्रामगीतेमध्ये महाराजांनी प्रक्रिया लिहिली आहे. हे प्रश्न त्यांना विचारावे. मी कोण आहे, माझे कोण आहे, जीव कोण आहे, ब्रह्म कोण आहे, माया कोण आहे, जग काय आहे, हे प्रश्न त्या गुरुला विचारावे. परिप्रश्नेन सेवा, आणि सेवा करावी त्यांची. आणि मग उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानिनस तत्व, मग ते जे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु असतील ते नंतर तुम्हाला उपदेश करतील, नाही का. तनु मन जीवे चरणाशी लागावे, अग्रवता करावे दास्य सकड, मग अपेक्षिता आपुले तेही सांगतील पुसिले, जेने अंतःकरण बोधले. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सुंदर वर्णन केलं आहे. त्याच्या ठिकाणी तनु मन जीवे चरणाशी लागावे. तन मन धन, नाही का. आपण सुद्धा संकल्प गीतामध्ये म्हणत असतो की नाही, तन मन से गुरुदेव भजेंगे तिर जाएंगे भवसारा, है जीवन का उजियारा. त्यांना तनु मन अर्पण करावं. तन दिया मन दिया और जो बच गया धन दिया, अशा पद्धतीचं अर्पण करावं. तन मन धन गुरुशी अर्पण, असं आनंद संप्रदायामधला तो मंत्र आहे. तन मन धन सदा गुरुशी अर्पण, एक नाम तारी म्हणते, बाकी सब दुकानदारी, त्यांचा मंत्र आहे तो. आणि म्हणून सद्गुरु ज्ञानाविन सुख का नाही, का भ्रमस्तोषी उगा असं म्हणतात. किंवा सत्संगाविन ज्ञान कुणाला, झाले हे कळले न आम्हाला, कोण तरील ऐशा अंदाजे, नाही काय, अवगुण कानी न घ्या गुरु माझी. आणि म्हणून या पद्धतीनं त्या गुरुला शरण जावं, आणि त्या गुरुला शरण जाऊन मग त्यांच्याकडून जीव ब्रह्मैक्य ज्ञान करून घ्यावं. पण जीव ब्रह्मैक्य ज्ञान करून घेतल्यानंतर एक शंका उपस्थित होऊ शकते की गुरु त्याला आपल्या जवळचा परमात्मा देतात का, की त्याच्या जवळच परमात्मा आहे, ही एक शंका उत्पन्न होऊ शकते. त्या गुरुजवळ गेला पण मग जीव ब्रह्मज्ञान त्याला दिलं, मग ब्रह्मज्ञान दिलं म्हणजे ब्रह्म त्याला दाखवतात काय गुरु? नाही. त्याला गुरु काय सांगतात पहा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एक श्लोक आहे, लहर की बरखेतला. मी आता विषय संपवतो अगदी 2 मिनिटात. ईश्वर किसी में है नहीं, जो चाहते उनमें खड़ा, पर चाहना बड़ा ही दूर है, करके नजर में ना पड़ा. धनमाल सब ही चाहते, यह दृष्टियों की भूल है, सब भूल को पहचान लो, चित्त को करो निर्मूल है. ही परिस्थिती झाली काय. महाराज म्हणतात ईश्वर किसी में है नाही, ईश्वर कशात नाही आहे, सगळ्याच ठिकाणी आहे, परंतु त्याला प्राप्ताचीच प्राप्ती गुरु करून देतात. ईश्वर त्याला प्राप्तच आहे. जसं माझ्या डोळ्याला चष्मा आहे, आता हा चष्मा आहे, पण एखाद्या वेळेस काय होती, मी गडबडीत असलो, एखाद्या याच्यात असलो की माझ्या चष्मा मला मात्र दिसत नाही. मग चष्मा दिसत नाही, मग मी काय करतो, इकडे तिकडे पाहतो. परंतु एखादा सुज्ञ माणूस येतो आणि म्हणतो का हो काय पाहून राहिले, नाही चष्मा पाहून राहिलो. अरे तुमच्या डोळ्यालाच तर चष्मा लागलाय. अर्थात डोळा मला प्राप्तच आहे, परंतु तो माझ्याजवळ आहे. हे माझं जे अज्ञान आहे ते अज्ञान, हा जो माझा भ्रम आहे तो माझ्या डोळ्याला नाही, हा भ्रम घालवून माझ्याच डोळ्याला आहे हे सद्गुरू दाखवून देत असतात. अर्थात प्राप्ताचीच प्राप्ती करून देत असतात सद्गुरू. आणि म्हणून त्या सद्गुरूकडे आपण जाऊन त्यांच्याकडून अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती करून घेणं आवश्यक असते. आणि म्हणून अशा पद्धतीचा उपदेश या अध्यायाच्या माध्यमातून भगवान गोपाल श्रीकृष्ण उद्धवाला करतात. आणि उद्धवाच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला सुद्धा हा उपदेश भगवंतांनी केलेला आहे. हे जे बोलण्याचा प्रयत्न केला, सज्जन हो,
कदाचित बोलता बोलता माझ्याकडून काही कमी जास्त होऊ शकते, कदाचित चुकी होऊ शकते. माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा थोडा प्रॉब्लेम आलेला आहे. 2-3 वेळा तुम्ही काय काय कोणी सूचना केल्या असतील तेही सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचलेल्या नाही. मी बोलत असताना कदाचित होऊ शकते काही कमी जास्त झाले असेल तर. का बालक बोबडा बोली, का वाकडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली रिझे जेवी. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जसं बालक बोलते, कधी कधी बोबडं बोलते, काही चुकीचे शब्द उच्चारते, परंतु मायबापांचा स्वभाव असते की ते चुकीचे उच्चारण केलेल्या शब्दाचा सुद्धा योग्य अर्थ काढून ते समजून घेत असतात. त्याप्रमाणे आपण समजून घ्यावं अशा पद्धतीची मी विनंती करतो. मी काही फार मोठा वेदांती नाही, फार मोठा अभ्यासक नाही, कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, काय तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस आहे. परंतु तुमच्या आमच्या मंडळीच्या तुम्ही लोक आमचं कौतुक पाहता म्हणून आम्ही तुमच्यासमोर बोलत असतो. कदाचित बोलताना काही कमी जास्त झाले असेल तर त्याबद्दल माफी करावी अशी मी विनंती करतो. आणि सोबतच एक सूचना आली होती की मुख खंजरी वाजवून कार्यक्रम संपवा, परंतु मुख खंजरी वाजवण्याकरता साऊंड असल्याशिवाय, माईक असल्याशिवाय निघत नाही. कारण ते फक्त हवेवर तो खेळ आहे आणि मी इकडून तोंड हलवलंय तरी फक्त तुम्हाला हवाच ऐकू येईल. त्यामुळे मी तो प्रयोग या ठिकाणी करू शकत नाही. त्याबद्दल माफी मागतो. आणि आजचं हे झालेलं जे प्रवचन आहे हे एकनाथी भागवतावरील माझ्या परीनं जसं करता आलं तसं करण्याचा प्रयत्न केला. ही तोडकी मोडकी सेवा नाही का, करविली तैसी केली कटकट, बरवे की नीट देव जाणे, अशा पद्धतीनं ही केलेली कटकट श्री संत मोझरकर महाराजांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज की जय. श्री संत मोझरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. जय गुरु.